सगळ्यांना एरव तोफ, सगळ्यांना शाबुआ तोफ. लास्ट शिओ आपल्या वर्षाचा. पुढच्या शिओर न्यू इयर मध्ये बेजात हशेम. आपण कंटिन्यू करू आपला सेदर लिमूद जो, कारण की आपण बघू आज एंडला बेजात हशेम तशलीकच्या बद्दल आपण डिस्कस करू जास्ती थोडा. मी बोलीन रोश हशानाच्या बद्दल थोडा मुसा, थोडा अंडरस्टँडिंग रोश हशानाच्या बद्दल. अरिजाल मधनं शाळा कवानोत दोष बे दोष गिमेल. एक 5 मिनिटांमध्ये मी सगळं तुम्हाला सांगेन. शोफारच्या बद्दल आपण थोडासा बोलू आणि तशलीकच्या बद्दल बोलू. बेजात हशेम राव बेनिश खां याच्या पुस्तकामधनं ओद योसेफ खाय त्याच्यामधनं त्यांचे जे वर्ड्स आहेत बेजात हशेम ते आपण बघू. मुसार आपल्यासाठी रोज शनामध्ये जायच्यासाठी, कारण की मला आज पण मी शाबुतला जर तुम्हाला आठवत असेल, शाबुत तुम्हाला मी पाठवला होता सेदेर रात्रीचा. माझा एक कझिन आहे, त्यांनी मला रोशानाच्या मिकवेमध्ये काय कबानत करतात. तर ओशाना आणि सुकोत, ओशाना शाबूत जे आहेत ते डिफरंट खाग आहेत. शाबूत मध्ये त्या रात्रीचा जो कवानत आहेत, रात्रीचे जे अभ्यासाचा जो कवान आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये फायनली मिकवे. रोशानाला मिकवे नाही एवढा इम्पॉर्टंट आहे. נכון, आहेत कवानत ते रामखाल आणतात. נכון, आहेत कवानत, पण रोशाना जो आहे तो डिफरंट 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 खाग आहे. त्याचे जे डिफरंट खुदियत आहे, त्याची जी स्पेशालिटी आहे ती वेगळी आहे. ती आपण डिस्कस करू आज. आणि ती आहे स्पेशालिटी दवा किशन चुवा, कॅन अख्खा महिना चुवा. त्यानंतर ते फिलोत रोशानाच्या 48 आवर्स जे आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू आजचे. जे 48 आवर्स जो खाग आहे त्याच्यामध्ये ते सगळं त्याचा प्रत्येक मिनिटं न मिनिटं त्याच्यामध्ये जे डिसिजन होतात त्याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर आपण बघू शोफा जसं बोललो, आणि त्यानंतर आपण बघू तशलीक बेनिश खायच्या शब्दामध्ये मुसार आपल्यासाठी, की आपण खागला प्रॉपर इंटेन्शन मध्ये जाऊ, की खागचा काय महत्व आहे त्यामध्ये. नकोन मिकवे हा इम्पॉर्टंट, पण या खागचा इम्पॉर्टंट आहे चुवा, तेफिला आणि शोफा. याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आणि बेजाशम आपण चालू करू आपला मेलाखीमचं जो पुस्तक आहे त्याच्याबद्दल आपण चालू करू. 14 चॅप्टर मध्ये आपण आलेलो आहोत मेलाखीम बेत मध्ये. बेजात हशेम नाही मला वाटत की जसा प्रत्येक आपल्या वेळेला एक जो मिनाग होता की आपण सुक्कोच्या वेळेला एक पुस्तक संपवायचो, पण भाऊ हशेम आपण मेलाखीम आलेफ मेलाखीम बेत ऑलमोस्ट हाफ पुस्तक संपवलंय. 25 चॅप्टर्स याच्यामध्ये. पुढच्या चॅप्टरमध्ये नेबुखत नेचा त्याचा इंट्रोडक्शन होईल. नंतर आपण डिस्कशन करू डिस्ट्रक्शनच्या बद्दल रिमेनिंग चॅप्टर्स मध्ये, आणि तिकडं चॅप्टर कन्क्लूड करू. आणि नंतर चालू होते मेलाखीम. ऑब्विसली या मेलाखीमचा अभ्यास जो आहे तो अफिलू पसुकीम, सिंपल पसुकीमचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारा खजालचा मदत लागेल ते सिंपल पसुकीम पण एक्सप्लेन करायसाठी. आपण त्या पावलाने एक्सप्लेन पाऊल घेऊ पुढे तोराच्या अभ्यासामध्ये मेलाखीमच्या चॅप्टरमध्ये. मेलाखीम चॅप्टरमध्ये मागच्या वेळेला आपण बघितला होता की योआश जो आहे, योआशच्या बद्दल आपण डिस्कशन केला होता. आणि योआशनी जसा त्याला एलिशा नवीनी त्याला 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 सांगितला काय करायला, बाण मारायला. त्यांनी बाण मारायचे थांबवले 3 वेळेनंतर. आणि तिकडं एलिशा नवीनी त्यांना सांगितला, ओ का तू थांबलास. बोलतात जिकडं 3 वेळा थांबलास 3 वेळा तू हरवशील आरामला, त्याच्यानंतर नाही हरवणार. म्हणजे तू डिस्ट्रक्शन केला असतास 5 किंवा 6 वेळेला, तर बेमेत आरामचा जो नेशन आहे तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय झाला असता, त्यांनी तुम्हाला त्रास नाही दिला असता. पण तू 3 वेळाच फक्त मारला, आणि नवीन सांगायच्या पहिले थांबायला तू थांबलास. त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केला होता की कधी कधी आपण ज्या गोष्टी करतो खालती, खालती ज्या गोष्टी करतो त्यांचा कनेक्शन जो आहे तो वरती आकाशामध्ये ह्याच्यामध्ये लागतो, त्यांच्या रूट्सला लागतात. फॉर एक्झाम्पल जसं बोललो की जो धनुष्य बाण होता त्याच्यामध्ये 3 वेळा मारला, त्यांनी 5 किंवा 6 वेळेला मारला असता जसं नवी बोलतात, तर तो आरंभी परत काही त्यांनी डोकावरती नाही केला असता. तिकडं आपण हा एक्सप्लेनेशन बघितला अर्वे नाखाल बोलतात की अरे आरामचे जे लेटर्स आहेत अलेफ रैश आणि मेम, त्याच्यामध्ये त्याचा कॉम्बिनेशन तुम्ही चेंज केला, परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्ही कॉम्बिनेशन केला, तर तो येते 3 into 2 6. 3 लेटर्सने किती कॉम्बिनेशन मी तयार करू शकतो, 6 कॉम्बिनेशन.
तर तेच एलिशा बोलतात, एलिशा नबी, की "तू जर 5 वेळा मारला असता, इन्क्लुडिंग माझी सूत आरामने परत काही डोका नाही उचलला असता कुठल्याच नावाने. जर 6 वेळा मारला असता, तर विथआऊट माझ्या सूतनी पण तू केला असता. 3 वेळा तू मारलास फक्त बाण. त्यामुळे फक्त तुझ्या 3 वेळा त्याला तू हरवशील आणि नाही जास्ती." सिमिलर गोष्टी आहेत बाकीच्यामध्ये पण. जसा आम्ही बघितला आता मागच्या शिवरमध्ये थर्सडे नाईटला, की माणूस जेव्हा तो हात अफिलू वरती शमाईमध्ये घेते, तिकडं त्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत आणि तिकडं जोआर किती मकपीद आहे, किती स्ट्रिक्ट आहे. सांगायला जो माणूस उगाच हात वरती करते विदाऊट तेफिला, विदाऊट बकशा, विदाऊट क्लूम, तो किती स्वतःवरती प्रॉब्लेम्स आणू शकते. हात आकाशामध्ये तो वरती उचलते विदाऊट तेफिला, विदाऊट बकशा आणि त्याच्या तिकडे रिझन सांगतात. आणि सिमिलर रिझन आहे जो आपण बघितलं तसा, की नखोन माणसाचे जे ॲक्शन्स आहेत, माणसाचा मक्षवा जो आहे, माणसाच्या ॲक्शन्समध्ये ते खालच्या लेव्हलचा आहे, पण माणसाच्या मक्षवामध्ये अजून वरती त्याची जी कनेक्शन आहे ती वरती लागते आणि तिकडनं तो ॲक्शन्स उतरवू शकते वाईट वाईट ॲक्शन्स और गुड ॲक्शन्स त्याच्या डिपेंडिंग. कारण की जसं बोललो एक्झाम्पल, की जर तो हात वरती करते इम तेफिला म्हणजे तेफिलाच्या मध्ये ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपण नाही करत. जसं आपण बोललो अलाखामध्ये आपण बोलतो आजचे शिती मोमदीम, जसं रफ खिदानी सांगितलं आपल्याला, की आजचे शिती मोमदीम, आजचे शिती मोमदीम म्हणजे नो विदाऊट डान्स, विदाऊट ताते करून विदाऊट ते तुम्ही देवाला हाक मारता आजचे शिती मोमदीम. केन आणि ही जी पद्धत आहे ही ही अफेलू रशासची रेकमेंडेड पद्धत आहे. अतिशय मोमदी विदाऊट हाताना, विदाऊट त्यांनी फुल कवानोत. אה, נכון, נכון, एक्सेप्टेड मिनाग आहे, की अश्केनाझी लोकांसारखा, की ते फुल बॉडी ह्याच्यामध्ये करून ते नमाज करतात. נכון? आणि तिकडं जे खसिदीम आहेत, की ज्यांनी हा जो मिनाग जो आहे तो इंट्रोड्यूस केला, की आपण हलवून-हलवून नमाजमध्ये बोलतोय, करतात त्याच्यामध्ये ते पण बोलतात, की जे पण खसिदीम जे शिकलेले खसिदीम आहेत. युजुअली खसिदीम जे आहेत ते त्यांच्या रयबेच्या प्रमाणे फॉलो करतात. नाही, की त्यांच्याकडं मक्कोर असतात युजुअली. त्यांचा नवीन तोरा जो असतो त्यांच्याप्रमाणे ते ते फॉलो करतात. पण ज्यांनी ज्यांनी अरिजाल शिकलाय ते आणतात, ते बोलतात, की नखोन, की माणूस ज्याला कनेक्शन होते ते फिलामध्ये, की तो तो असा हलून-हलून नमाज करते आणि मग तो नमाजीला कनेक्ट होऊ शकते. नखोन, ती पद्धत आहे. पण आणि ही जी गोष्ट आहे ती खसिदीम लिहितात. नाही आपले स्फरादी पोस्कीम, नाही अरिझा लिहितात. ते बोलतात तो पगाम आहे. तो डिफेक्ट आहे त्या तेफिलामध्ये, की तो विदाऊट हालताना तो तेफिला हशेमला कनेक्ट नाही करू शकत. म्हणजे जो ती गोष्ट तो हलते आणि त्याला कनेक्ट करायला ती गोष्ट त्याला लागते, की तो डायरेक्टली नाही कनेक्ट होऊ शकत. त्याला ती ती माध्यम लागते कनेक्ट व्हायला. त्याच्यामुळे त्याची ती फॉल्ट आहे. ऑब्व्हियसली अफिलू मराना बेन इश त्यांचे आबा, मोशे मोशे खाईम त्यांची एक पद्धत होती. अजून बेजा हशेम मागच्या वेळेच्या गमाराच्या शूमध्ये आपण बघितला असता. पण बटच्या बेजा हशेम आता मी सांगतो तुम्हाला, पुढच्या वेळेला परत आपण बोलू. तिकडं आणलाय बेनिश खान म्हणतात, की त्यांच्या आबाची जी नमाजीची स्टाईल होती त्याच्यामध्ये ते शब्द जे आहेत ते बोलायचे. नाही की बोलायचे म्हणजे बोलायचे. हे ना ते कानाला ऐकायला याच्यासाठी म्हणजे जसा तो उच्चार जो आहे तो ऐकायला येतो त्यांच्या कानाला, नाही दुसऱ्याच्या कानाला. दुसऱ्या कानामध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम आहे. तिकडं ऑलरेडी तो प्रॉब्लेममध्ये जाते. स्वतःच्या कानाला ऐकायला, पण ऐकायला ज जाते आणि त्यानंतर त्याने आरिजाल शिकला आणि आरिजालमध्ये लिहिलं आहे, की जर तो माणूस त्याच्यामध्ये उच्चार काढते आणि फक्त नाही की तोंडाचे खतक सफाताईम करते. पण बघू बेजासून गरमालामध्ये कसं आपण शिकतो तिकडे खानाकडनं. केन तिकडं तिकडं त्यांनी आरिजाल शिकला आणि आरिजालमध्ये प्रियस खाईमध्ये त्यांनी बघितला आणि प्रियस खाईमध्ये लिहिलं बघितला, की वॉव! बोलतात, की जी तेफिलामध्ये उच्चार केले जाते ज्याची नमाज स्टार्टिंगपासून जो माणूस आवाज काढते त्याच्या नमाजीमध्ये, तिकडं ती नमाज जी आहे ती लोअर आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये आणि तिकडं खिचोनियत म्हणजे जे वाईट फोर्सेस आहेत, ते कनेक्ट होऊ शकतात त्या तेफिलाला आणि ती तेफिला खूप वरती जाऊ नाही शकत. आणि मग राव मोशे खाईम, योसेफ खाईम, रबिनो योसेफ खाईमचे वडील जे होते त्यांनी त्यांचा मिनाक चेंज केला, की ते विदाऊट उच्चार करताना ते नमाज करायचे. म्हणजे खोतेक सफत आहे. म्हणजे फक्त तो खोतेक करते म्हणजे तोंडातनं तो बोलते. पण शब्द जे आहेत ते कानाला नाही ऐकायला त्याला माहिती आहे, की तो बोलते आणि तो ओठाने कापते ते शब्द. ए, तिकडं लिहितात, की आकाशामधनं त्यांच्या त्यांच्या वेळेला मोठ्या एक तलमीद खखामला
रिव्हील केला सांगायला. जाऊन सांगा मोशे खाईमला, की जेव्हा तुम्ही नमाज करता, तेव्हा तुम्हाला अलाउड आहे, की तुम्ही तो उच्चार जो तो काढा तुमच्या कानाला येईपर्यंत. का? कारण की तुम्हाला तुमची जी कवानत जी आहे, तुमची जी कंडिशन जी कनेक्ट होते, ती जास्ती कनेक्ट होते वरती, जेव्हा तुम्ही तुमचे शब्द काढता तुमच्या तोंडातनं तुमच्या कानासाठी. नाही की तुम्ही दुसऱ्याला ऐकवता, याला तुमच्या कानाला ऐकवता. तर तेव्हा तुमची तुमची तेफिला वेमेत कनेक्ट होते. पण नाही, की जेव्हा तुम्ही हळू बोलता अरिजालचा मिन्हाज, अरिजालच्या ह्याच्यामधून तुम्ही करायसाठी, तेव्हा तुम्ही तुमचे शब्द जे आहेत ते गिळले जातात. त्यांचा करेक्ट हितूक सफाताईम नाही येते. तुमच्यासाठी आहे, की तुम्ही शुल्खान अरुख सारखा यशमी आले ओझनो वेजेव. कारण की आपण बघू खानाच्या महिला ज्या म्हणजे कृषी गमारामध्ये, तेव्हा आपण बघू तिकडे, की बेमेत खाना कोला लोई शमा म्हणजे कोला लोई शमा तिचा आवाज नाही येत होता. तर या ज्या गोष्टी आहेत त्या ऑब्व्हियसली ज्या गोष्टी आपण खाली करतो त्या कनेक्ट होतात वरती, वरती, वरती. जसं बोललो चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी. हे मागच्या वेळेला आपण बघितला होता मेलाखीम गिमेलच्या एंडला. आज आपण चालू करू मेलाखीम युद्ध आलेत. युद्ध आलेत चॅप्टर छोटा आहे. बारुख हशेम आपण एंडला जसं मी बोललो थोडासा रोशनाबद्दल बोलू आणि बेझा हशेम बेनिश खायचे शब्द बघू तशलीकवरती मुसा खजाक समजून घेण्याचा प्रयत्न करू. लिहितात इकडं नवी यिर्मियाहू मलाखीमध्ये בשנת 2 ליואש בן יואחז מלך ישראל מלך אמציהו בן יואש מלך יהודה. כן? अमत्सियाहू आपण बघू अमत्सियाहू जो होता त्यांनी यहुदाच्या राज्यामध्ये त्यांनी राज्य पकडला. योआश जेव्हा 2 वर्ष होते, योआश बेन अखाज जेव्हा होते अ, इस्रायलमध्ये 2 वर्ष तेव्हा त्यांनी राज्य होते तेव्हा. בן 25 שנה היה במולכו, ו29 שנה מלך בירושלים, ושם אמו יהועדן במין ירושלים. שוב, अमत्सियाहू जो होता त्याची इमाच्या बद्दल लिहिलाय आणि जेव्हा आपण बोलतो, की जेव्हा माणसाचं नाव लिहितात पहिले त्याच्या जागेवर ना त्याच्यावरनं दिसतात, की तो चद्दीक होता. כן? बोलतात ויעש הישר בעיני השם רק לא כדוד אביו ככל अशेर असा योआश अवीव असा. म्हणजे काय इकडं आपल्याला सांगतात नवी. तुम्ही तिकडे बघाल राशी इकडे काय नाही सांगत आणि आपण बघू पसुकीमध्ये पण आपल्याला आणायला लागतील अश्लामोत दिव्या यमीमध्ये जसं आपण बघितला, की नवी जे आहे ते ह्याच्यामध्ये मेलाखीमध्ये त्यांनी कट केलाय. फक्त इम्पोर्टंट पॉइंट सांगायला. इकडे लिहिलं आहे, की 25 वर्षाचे असताना त्यांनी राज्य पकडला आणि तो ते ए, ते 29 वर्ष राजा होते यरुशलेममध्ये. त्यानंतर बोलतात, की "वयास यशा बेन हशेम." हशेमच्या समोर त्यांनी सगळी जी गोष्ट चांगली केली. फक्त लोक दावीद अवीव. लोक दावीद अवीचा अर्थ आहे, की दावीद राजासारखा नाही. पहिलेपासनं स्टार्टिंगपासनं एंडपर्यंत तो होता इम हशेम. एला के योआश अवीव. योआश अवीव कसा होता? जर आपल्याला आठवते योआश यहूदाचा राजा. त्याला 1 वर्षाचा असताना त्याला किंग बनवला होता आणि 7 म्हणजे की 1 वर्ष असताना त्याला त्याला कोदेशा-कोदेशमध्ये ठेवला होता आणि त्यानंतर 7व्या वर्षी त्याला राजा बनवला होता. आणि नंतर जेव्हा त्याचे राबाय वारले तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांनी त्याच्या मिनिस्टरच्या नादाला लागून त्यांनी स्वतःला हाशेम डिक्लेअर केलं. बोलतात अमत्सियाहू बेन योआश त्याचा पण काम जो होता तो त्याच्यासारखा होता सिमिलर स्टार्टिंगला यशाव आणि त्यानंतर नाही यशाव. त्यानंतर वाईट वाईट होता. दुसरे पोस्टिंग बोलतात, की नाही जसा योआशचा काम होता ॲज पर त्याच्या राबाईसारखा अ, 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 योयादा अकोहेनसारखा, की त्यांनी जे सांगायचे ते करायचं. तर की मिtzvat अनशी मेलुमदा. मिtzvot अनशी मेलुमदा म्हणजे त्याला माहिती आहे. 7 वाजता मला अरवीत. ज्यांनी कोणी फास्ट करायचंय उद्या आणि त्यांनी फास्ट नाही घेतलाय आणि तिकडे सनसेट नाही झालाय म्हणा ते इंडियामध्ये सनसेट झालाय मला वाटतं ऑलरेडी. पण इस्रायलमध्ये जे लोकं आहेत त्यांना फास्ट घ्यायचंय उद्यासाठी. सनसेटच्या पहिले अजून एक 20 मिनिटांमध्ये तुम्हाला फास्ट नाही घेता येणार. ज्याला कोणाला फास्ट करायचा असा. फास्ट जो आहे तो स्टार्टिंग होते सकाळपासनं
ते संध्याकाळपर्यंत कीदुशपर्यंत. तो परत येऊ आपण इकडे. इकडे आणतात जसा योआश अवी जे होते त्यांचा होता मिtzvat अनाशी मेलुमदा म्हणजे जी लोक मिtzवा करतात. याला माहिती आहे 7 वाजता शाखारीत, 7 वाजता आरवीत, 8 वाजता 7 वाजता जातो मीन्स देव बोलतात ना ज्याला रोष कथान तो जास्ती डोक्याने चालवत तो नाही उघडणार पुस्तकं नाही बघणार की जिकडे नमाज चालू आहे त्याच्या पहिले पण खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे लिहिलेलं आहे तिकून खचोत तिकडे लिहिलेलं आहे तिकडे लिहिलेलं आहे पताखेली आहो त्यानंतर तिकडे लिहिलं आहे आम्हाला रबी शिमोन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट लिहिली आहे त्यानंतर अधून आला ते तो बोलतात मशिदीमध्ये नमाजीमध्ये काय करतात तो तिकडनं चालू करतं तिकडं तो बंद करतो जेव पण त्याचा समजा चेंज झाला तर त्याला नाही माहिती काय करायचं त्याचा नुसाक चेंज झाला पितो मे तिकडे ट्यून चेंज झाले जो त्यांनी त्याने आलाखत कधी नाही बघितले त्यांनी त्या त्या गोष्टीचा अभ्यास कधी नाही केला त्यांनी ते पुस्तक उघडून नाही बघितला ज्याला ते सांगितलं असं त्यांनी केला तोंड बंद करून जाऊ त्यामुळे माणसाची इराद क्षमा जी आहे माणसाचा आवाज क्षमा आहे आवाज ते हशेम जो आहे तो एका गोष्टीपर्यंत तो लिमिट होतो का कारण की त्यांनी स्वतःला स्ट्रेच नाही केला तसंच बोलतात इकडं पण अमथियाऊचा जो काम होता अबोधा होता तो सिमिलर होता त्याला जे माहिती होतं ते त्यांनी केला यशाभ्यासने हशेम वेजेव त्यांनी 7ची मिनखा कधी 7ची शाखारी त्यांनी कधी मिस नाही केली त्यांनी कधीची मिनखा त्यांनी मिस नाही केली त्यांनी त्याच्या राबायचा शिव त्यांनी मिक्स नाही केला त्यांनी त्याचा जो लिमूद होता रात्रीचा त्यांनी लिमूद नाही केला मिस केला आणि जे ओकिल नाही त्यांनी अजून डिस्कस केला आणि त्यांनी दुसऱ्या लोकांना अजून आणला की ते पण लोक एवेदशमी होते चांगले होते तर दुसरा पिऊ बघू काय होईल एंडला बोलतात राख הבמות לא סרו עוד העם מזבחים ומקטרים בבמות हे बमोत जे बनवले होते आपण डिस्कस केलं होतं आतापर्यंत हे बमोत जे बनवले होते जेव्हा बेतामिकदास नव्हता तेव्हा तेव्हा प्रायव्हेट बमोत होते लोकांच्या घरी त्यांना बमोत बनवून त्यांच्या अंगणामध्ये बमोत बनवून हशेमला ऑफरिंग करायला अलाउड होता आणि तिकडे जसं लिहिलं आहे की लो असुखेन ले लोकेखेम जसा खफेच खाईम सॉरी खताम सफेद एक्सप्लेन करतात लो असुखेन ले लोकेखेम बोलतात हे बमोत जे आहे ते तोडायला अलाउड नव्हते हे तोडायला अलाउड नव्हते का कारण की हाशिमच्या नावाने बनवले होते पण तिकडे अर्पण पण करायला अलाउड नव्हता की आता तुमच्याकडे बेतामिकदाश आहे तेव्हा त्यामुळे तर बोलतात ऑलरेडी की त्यांनी तिकडे ते अर्पण केले करायचे होते आणि ते त्यांनी तिकडे लोकांना काय पण ते बोलायचे नाही आणि का बमत लो साहो म्हणजे त्यांनी नाही काढले ओ दामे जबखीम ओ मेकत्रीम बमत बेतामिकदासला याच्या बदली ते तिकडे येतं जसं आपण बोललो मागच्या वेळेला की एक फरशा इथे बोलतात की ज्याच्या ज्याच्या सिटीमध्ये मोठी बेत केनेसेत आहे आणि तो प्रेफर करते म्हणजे प्रेफर करते नाही की तिकडे नमाज बरोबर नाही करत म्हणून त्याला नखूत नखूत तिकडं फास्ट नमाज करतात त्याला बोलतात ज्याला बोलतात ते ह्याच्यामध्ये मध्ये त्याला बोलतात स्टी ब्लॉक म्हणजे तुम्ही तिकडे येता तिकडे 10 लोक जमली की ते नमाज चालू करतात 7 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर याच्यासारखे बिस्किट बिस्किट भाजल्यासारखे ते तुमची आमिदा तयार करून देतात तुम्हाला आणि त्याला पण बोलतात मिनियन फॅक्टरी का फॅक्टरीमध्ये तुमचे मिनियन तयार करून देतात विदाऊट विदाऊट ज्याला कोणाला तिकडं कधी वेळ पडते ना कोण त्याच्यासाठी चांगला आहे की त्याला नाही जमला आजारी होता काय होता उशीर झाला बसमध्ये होता काय पण तो बोलते तो प्रेफर करते तिकडे नमाज करायला की तो ऑप्ट करते की हा कसं आहे मला तिकडे जायची कशा गरज आहे थोडा लांब आहे 200 मीटर लांब पडते तर तो प्रेफर करते की स्टी ब्लॉक मध्ये जाऊन तो नमाज करल लवकर पण नमाज करतात बोलतात जरीज नाही जरी चालू करायला याला जरीज संपवायला तिकडं तिकडं तो पटकन नमाज करल आणि अफिलू ते अफिलू ते 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 म्हणजे जसं बोलतात ना आपल्या होदीत मध्ये आपल्या मराठीमध्ये होतं लाचकटांसारखा ते अफिलू तिकडं ते हे पण करतात सांगतात पण वरती तोंड करून वरती फास्ट नमाज करतात फास्ट तर बोलतात वी काशेर खजका मेमलखा बेयादो वयाख एत अवदा ओ त्याला दुसऱ्या नावाने बोलतात की त्याला दुसऱ्या म्हणजे तुम्हाला मी सगळं सांगतोय की कुठं जेव्हा तुम्ही याल असा रिलिजियस नेबरहूड मध्ये तुम्हाला त्या गोष्टींनी तुम्हाला भूल नको पाडायला म्हणून त्याला बोलतात मिनियन अव्रेखीम म्हणजे फास्ट मिनियन तर तर त्या मिनियानी अफिलू मला बोलायचं राबींचे मुचाफी मला आठवत नाही नक्की पण त्यांनी बोलला होता की अव्रेखीमच्या मिनियन जिकडे पण तुम्हाला तिकडे लिहिलेलं आहे अव्रेखीम त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट नका करू का कारण की ती मिनियन जी आहे ती विदाऊट इराच्या माईम ती संपवायसाठी असते लवकर फास्ट तिकडे तुम्ही हे नका करू तुम्ही पार्टिसिपेट नका करू त्या मिनियनमध्ये स्पेशली यमीम नोराईमध्ये बोलतात वी काशर खजका הממלכה בידו ויח את עבדיו המכים את המלך אביו बोलतात जेव्हा अमथियाऊ
अमस्याऊचा मेमलखा म्हणजे अमस्याऊची जी किंगडम जी ती स्ट्रॉंग झाली, तेव्हा त्यांनी हे लोकं जी होती, केन ही जी लोकं होती ज्यांनी त्याच्या त्याच्या वडिलांना मारला, केन त्याच्या वडिलांना ज्यांनी मारला, तर बघितलं होतं त्यांनी कट काढला त्याच्यावरती, त्याला फसवला आणि त्याला त्या 2 लोकांनी त्याला मारला. अवधीम होते, त्यांना त्यांनी मारला. बोलतात इकडे "ויך כאשר חזקה הממלכה בידו, יך את עבדיו המכים את המלך אביו." त्यांनी फक्त त्या दोघांना मारला. लिहितात पुढे नवी, "את בני המכים לא המית." म्हणजे हे जे त्यांची जी पोरं होती, ज्या माणसांनी त्याच्या आबाला योआश त्याला मारला होता, त्याच्या पोरांना त्यांनी हात नाही लावला. त्यांनी काय केला, त्यांनी बोलतात बेने मक्कीम म्हणजे ही जी नोकरांची जी मुलं होती त्यांना त्यांनी नाही मारला. फक्त त्या 2 लोकांना मारला आणि बोलतात בספר לא המית, כך כתוב, का कारण की תורच्या मध्ये लिहिलं आहे, בספר תורה, תורת משה, אשר ציווה את השם, बोलतात इकडे, אשר ציווה את השם, לאמור כי לא ימות אבות על בנים, ובנים לא ימותו על אבות. की אם איש בחטאו יומת. बोलतात जसं तोरामध्ये लिहिलं आहे, जसं तोरामध्ये लिहिलं आहे, की अ, 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 की पोरं जे आहे ते आबाच्यामुळे नाही मरणार आणि आबा जो आहे तो पोरांमुळे नाही मरल. आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला माहिती आहे ऑलरेडी मध्ये असं लिहिलं आहे, की "ई मगझिक बेमिनाग अबोता." म्हणजे जे ते त्याच्या आबाच्या मार्गाने जात असतील तर, पण नाही तर नाही. बोलतात "ובנים לא ימותו על אבות, की אם איש בחטאו." त्याच्या पापाची सजा त्याला मिळेल आणि तो तिकडं त्याच्यामुळे तो मरेल. बोलतात जाऊ इथपर्यंत. इथपर्यंत इथपर्यंत त्याचं डिस्कशन करतात आणि इकडं אה, इकडं באמת המפרשים इकडे एक्सप्लेन करतात, की ही जी गोष्ट होती, כן, ही जी गोष्ट होती, ही जी गोष्ट होती ती त्याच्या शेवाखमध्ये लिहिलं गेलंय म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या 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 मोठ्यापणाबद्दल लिहिलंय. अ, आणि इकडे एक्सप्लेन पण करतात, "केन गूर आर्यमध्ये." गूर आर्य कोण होते? मागाल मिपाग. ते पण इकडे एक्सप्लेन करतात, की शुभ जो शोरेश जो आहे त्याच्या शोरेशशी डिपेंड करते. बनी मी शोरेशला कनेक्टेड आहे. त्याच्या वाईट वाईट मार्गाने कनेक्टेड आहेत ओ नाही कनेक्टेड आहेत. इम तो कनेक्टेड आहे वाईट मार्गाला, तर त्याला त्याची सेम पनिशमेंट आहे. नाही तो कनेक्टेड आहे वाईट मार्गाला, तर नाही. तसं आपण मसकत बराखोत मधनं आपण ऑलरेडी ऑलरेडी बोलला. ए, बोलतात इकडे बोलतात इकडे तर कंटिन्यू करू. इकडे बोलतोय शेवाकबद्दल त्याच्या त्या चांगल्या गोष्टीबद्दल लिहिलं आहे, की अमस्याऊ जो होता, त्यांनी ही गोष्ट जी चांगली केली, ती हशेमच्या तोरासारखी त्यांनी केली. והוא היכה את אדום בגיא המלח, שנייה, बोलतात बेगे अमेलाक म्हणजे त्यांनी तिकडे वॉर केली एदोम बरोबर. एदोम आपल्याला माहिती आहे, की एदोम पहिले होते इस्रायल बरोबर. इस्रायल लोकांना ते मांस द्यायचे. पण नंतर पण नंतर त्यांनी रिव्होल्ट केला आणि ते इस्रायलपासून लांब गेले आणि ते अ, आणि त्यांनी त्याच्यावर त्यांनी वॉर केली. इकडं आपण बघू. इकडं इकडं जी गोष्ट जी आहे ती अ, दिवरा यमीमधनं आपल्याला कंप्लीट करायला लागणार आणि इकडे जी गोष्ट जी आहे ती नाही लिहिलेली आहे. इकडे लिहितात, "והוא היכה את אדום בגיא המלח." म्हणजे यामामेलाकची इकडे जी व्हॅली आहे तिकडे त्यांनी त्यांनी वॉर केला. 10,000 ותפס את הסלע במלחמה ויקרא את השמע יקתיאל עד היום הזה. טוב, इकडं काय लिहिलंय? बोलतात ויקרא את שמע יקתיאל, שהייתה לו לחוי שיניים, כמו שכתוב בדברי הימים, אחר בואו המציאה מהכות את אדומים, ויבוא את אלוקי בני שעיר, ויעמידם לו לאלוקים, ולפניהם ישתחוו וכולי, והוכיחו הנביאים לו, וידעת כי עץ אלוקים להשתחווית לך, ומהי העצה
שהציעו להתגרות במלך ישראל. म्हणजे इकडं आपण बघू दिव्या यमीमध्ये, इकडं पसुकीम आहेत, दिव्या यमीमध्ये पसुकीम आहेत, जे इकडं नाही लिहिले. इकडं फक्त लिहिलंय, की त्यांनी त्यांच्यावर वॉर केली आणि त्यांनी तिकडं नंतर त्यांनी काय केला, असय्यत अलाफीम तफास. असय्यत अलाफीम तफास म्हणजे असय्यत अलाफीम त्यांनी जिवंत पकडले. 10,000 लोकं त्यांनी जिवंत पकडले. "एतसेला במלחמה" आणि जाऊ त्यांनी तिकडे मिल्खामध्ये पकडला. "ויקרא את שמה יקתעאל עד היום הזה." आज राशी इकडं आणतात एक्सप्लेन करायला याक्तेलचं काय मीनिंग आहे आणि बोलतात तिकडं एक मोठा डोंगर होता, मोठा दगड होता आणि त्याला जसं काय त्याला दातासारखे त्याला शिनाईम होते आणि तिकडे जसं लिहिलंय तसं दिव्या यमीमध्ये. आपण आता दिव्या यमीम उघडू. दिव्या यमीमध्ये इकडे कफ हे मध्ये हेन कफ हे युद्ध आलेत पासनं आपण इकडे थोडंसं वाचू, एक्सप्लेन फक्त अंडरस्टँड करायला. बोलतात "ויהי אחר בוא אמציהו, ויהי אחר בוא אמציהו מיעקות את האדומים, ויבא את אלוקי בני שעיר, ויעמידום לו לאלוקים לפניהם, וישתחוו להם יקטר." ह्याच्या पहिले סליחה. הנה. כן, इकडे ह्याच्यामधनं. इकडे लिहिताय "ויקבוץ אמציהו את יהודה, ויעמידם לבית אבות לשרי אלפים ושרי מאות, ולכל יהודה ובנימין יפקידם למבן 20 שנה למעלה, וימצם 300,000 בחור ויוצא चवा ओखेस रोमक वचिना." बोलतात तिकडे त्यांनी सगळ्या लोकांना बोलवला, जे 20 वर्षाच्या वरती होते त्यांना सगळ्यांना त्यांनी बोलवला आणि तिकडे त्यांना मिळाले 3,00,000 सैनिक. "ויסחור מישראל 100,000 גיבורי חיל ב100 כיכר כסף." म्हणजे इकडे लिहिलंय की त्यांनी अजून 1,00,000 सोल्जर्स त्यांनी रेंट केले इस्रायलकडनं. इस्रायलच्या राजाकडनं त्यांनी रेंट केले 1,00,000 अजून सोल्जर्स आणि त्यानंतर लिहिलं आहे "ואיש האלוהים בא אליו", म्हणजे त्यांच्याकडे नबी आले, "אליו לאמור, המלך אל יבוא עמך צבא ישראל, की אין השם עם ישראל כל בני אפרים." बोलतात त्यांना तू घेऊ नको. त्यांच्याबरोबर हाशेम नाहीये. इस्रायलच्या राज्यामध्ये इस्रायलच्या सैनिकांबरोबर हाशेम नाहीये. त्यांना तू घेऊ नको तुझ्याबरोबर वॉरला. की אם בוא אתה עשה חזק למלחמה, כי ישליך האלוקים לפני אויב, की יש כוח באלוקים לעזור ולהכשיל. बोलतात तू यांना परत पाठवून दे. 1,00,000 सेना जो तू भाड्याने घेतलंय त्यांना तू परत पाठवून दे. का? कारण की त्यांच्याबरोबर हाशेम नाहीये आणि हाशेममध्ये ताकद आहे जिंकवायला व हरवायला. तर तू त्यांना परत पाठवून दे. "ויאמר אמציהו לאיש האלוהים", म्हणजे त्यांनी विचारलं त्या त्या नबीला, "ומה לעשות למעט הכיכר अशेर नताती לגדוד ישראל?" काय करू? त्यांना मी पैसे दिलेत ऑलरेडी 1,00,000 सैनिकांसाठी. "ויאמר איש האלוהים יש להשם לתת לך הרבה מזה." बोलतात काय घाबरू नको, हाशेम तुला याच्यापेक्षा जास्ती परत देईल. "ויבדיל אמציהו להגדוד אשר בא אליו מאפרים ללכת למקומם, ויחר אפם מאוד ביהודה, וישיבו למקומם בכור יף." इकडे लिहिलं आहे की त्यांनी 1,00,000 लोकांना सेपरेट काढला, जे आले होते एफ्राईममधनं. एफ्राईमच्या तेवेतनं जे आले त्यांना त्यांनी बाहेर काढला आणि त्यांना परत पाठवून दिला आणि या लोकांना खूप इन्सल्टेड फील झाला, की हे काय वॉरसाठी बोलवलं आणि तुम्ही आम्हाला परत पाठवून देता? नाही चांगला. म्हणून त्यांनी त्याला परत पाठवून दिलं आणि त्यांना ते परत गेले, रागामध्ये गेले ही लोकं. "ואמציה יתחזק וינהג את עמו וילך גיא המלח ויחד בני השעיר 10,000." म्हणजे इकडे लिहिलं आहे, ही जी गोष्ट आहे ती आपल्या नबीमध्ये नाही लिहिलेली. ही जी स्टोरी जी आहे ती नाही लिहिलेली आहे, נכון? आपण नाही बघितलं तिकडे. इकडं दिव्या यमीमध्ये खेन लिहिलं आहे. बोलतात "ואמציה יתחזק", म्हणजे त्यांनी स्ट्रॉंगली त्यांनी वॉर केली. "וינהג את עמו", म्हणजे त्यांनी त्याच्या नेशनला लीड केला. "वילך गै המלח", तिकडे गेले त्या जागेवरती जिकडं व्हॅलीमध्ये यामामेलाच्या इकडे. "वयाखत बेने सेईर", बेने सेईर, सईर मधली जी राज्य आहे त्याच्यामधली असह्यत आला. त्यांनी 10,000 लोकांना तिकडे त्यांनी मारला पहिले.
"असेत अलाफीम खाईम शावू." हे आपल्या इकडे लिहिलंय, आपल्या मेलाखीमध्ये लिहिलंय. "असेत अलाफीम खाईम शवू." शवू त्यांनी कॅप्चर केले 10,000 लोकं. बेने यहूदा शवू बेने यहूदा म्हणजे यहूदानी बेने यहूदानी कॅप्चर केले. "ויביאום לראש הסלע וישליכום מראש הסלע וכולם נפקעו." काय झाला? यांनी 10,000 लोकांना तिकडं त्या डोंगरावरती घेऊन गेले. तिकडं एक डोंगर होता. एक दगड होती. त्याला काठ होती. त्याला काठ होती, शार्प काठ होती. त्या काठीवरनं त्यांनी 10,000 लोकांना फेकून त्यांनी वरनं फेकून त्यांना मारला आणि तिकडं त्याच्यामध्ये लिहिलं आहे, "कुलाम निफकेऊ." कुलाम निफकेऊ म्हणजे सगळ्यांचे तुकडे-तुकडे झाले. जसा जसा शैरा मिश्तल्या म्हणजे आपण जो मेंढा पाठवतो, त्या योमा किप्पुरीमला निफका म्हणजे तो जे तुकडे होतात. तिकडे वरनं तो पडते खाली ते तुकडे होतात. तसंच 10,000 लोकांना मत्सियाहूनी असा मारला. म्हणजे 10,000 त्यांनी पहिले 10,000 तिकडं वॉरमध्ये मारले. 10,000 त्यांनी मारले. डोंगराच्या काठेवरनं त्यांनी त्यांना फेकून त्यांनी मारला. ובני הגדוד אשר השיב אמציהו מלכת עמו למלחמה ויפשטו בערי יהודה משומרון ועד בית חורון ויקום מהם 3,000 ויבזו बिजा रब्बा. टॉप इथपर्यंत ही स्टोरी आणि ही जी 10,000 1,00,000 लोक 1,00,000 सैनिक जी त्यांनी पाठवून दिली होती त्यांना राग आला की त्यांनी आम्हाला असं कसं काय बोलवून त्यांनी वॉर न करताना आम्हाला पाठवून दिला. त्यांनी काय केला ते घरी जायच्या बदली ते गेले आरे यहूदामध्ये म्हणजे ते गेले येरुशलेमला, बेतशेमेशला, लखीशला इकडं-तिकडं गेले आणि तिकडं त्यांनी खूप लोकांना मारला. खूप पैशाची लूटमार केली आणि ते नंतर निघून गेले. म्हणजे ही सगळी जी सेना जी होती ती वॉरला होती सेईर बरोबर आणि 1,00,000 सैनिक जी परत पाठवून गेली, त्यांनी येहूदामध्ये जाऊन तिकडच्या लोकांना त्रास दिला. तिकडच्या लोकांचे पैसे वगैरे घेतले, मारामारी केली आणि लूट केली. तर इथपर्यंत अजून एक פסוק वाचू. इकडे तर "ויהי אחר בואו אמציהו מהכות את אדומים ויבא את אלוהי בני שעיר ויעמידם לו אלוקים לפניהם וישתחוו लהם יקטר." म्हणजे त्यांनी त्यांना हरवलं सेईरच्या लोकांना आणि एदोमच्या लोकांना आणि त्यांनी नंतर काय केलं एदोममध्ये कुठलातरी अवोदा जरा होता. त्याला बोलतात ते नाही माहिती त्याला बोलतात ते टेलिव्हिजिया. टेलिव्हिजिया त्याला बोलतात त्या अवोदा जराला. तो त्यांनी घेऊन आले घरी आणि तिकडं त्यांनी त्याच्यासमोर यक्ते कित्तोत म्हणजे त्याच्यासमोर बत्त्या-बित्त्या लावायला त्यांनी चालू केल्या. त्याच्यासमोर बॉव डाउन करायला त्यांनी चालू केला. नवीन काहीतरी होतं. एकदम केन अमेरिकेचा सिम्बॉलायझेशन आहे. तिकडनं काहीतरी नवीन अवतार जरा तिकडनं आणला. त्याला खूप असं भारी वाटला. तो घेऊन आलाय तिकडे अमच्याहू केन तो देवाचा माणूस तिकडे दिलाय असा यशाव आणि तो ते घेऊन आला त्याच्यासमोर त्यांनी चालू केला अवतार जरा त्याचा. ויחר השם באמציהו וישלח אליו נביא ויאמר לו למה דרשת את אלוקי העם אשר לא הציל את העמים מידך. म्हणजे त्याला अरे हा अवोदा जरा आहे. त्यांनी त्याच्या लोकांना नाही वाचवलं आणि तू काय त्याच्यासमोर अवोदा जरा करतो? अरे त्याची ती काय गोष्ट तुला उभी राहणार आहे बेदीनच्या समोर. ते काय तुला मदतीला येणार आहे? तर बोलतात त्यांनी त्याच्या लोकांना नाही वाचवलं. तू काय त्याच्यासमोर अवोदा जरा करतो? आणि तो काय बोलतात, "ויהי בדברו עליו ויאמר לו ליועץ למלך נתנוך." तुला अपॉइंट केलंय कोणी इकडे कन्सल्टंट म्हणून? "למה למה יכוך ויחדל הנביא ויאמר ידעתי כי יעץ אלוקים להשחיתך כי עשית זאת ולא שמעת לעצתי." टब बोलतात की त्या तिकडे नवी आले आणि नवीने सांगितलं की तुला जर नाही ऐकायचं आहे, तर בסדר, तुला नाही ऐकायचं तर בסדר. अ, मला इकडनं समजतंय की हशेमला तुला डिस्ट्रॉय करायचं आहे आणि जे तुला नाही ऐकायची माझी गोष्ट त्याचा अर्थ असा आहे, की तुला हशेमने ऑलरेडी तुझ्यावरती दीन लिहिलेलं आहे, की तुला तुझं डिस्ट्रक्शन होणार. म्हणजे समजा त्याला कोणी सांगितलं की असं कर, तसं कर. पहिले त्याने ऐकला. पहिले त्याने सांगितलं, की तू पहिल्या लोकांना पाठवून दे आणि तिकडे त्याने ऐकला, की तिकडे त्याला सांगितलं, की तू जिंकशील. इकडं आल्यावर सांगितलं, की व तुझी तू अरे अबोधा जरा का करतो? अरे तुला अबोधा जरा जो त्यांच्या लोकांना तो पुरा नाही पडला. तर तू काय करतोय, की त्याच्यामध्ये तो अबोधा जरा
तुला मदतीला येईल. त्याला बोलतात, तर नवीला बोलते, "तुला कोणी सांगितलं इकडे मध्ये-मध्ये करायला? तुला कोणी अपॉइंट केलं ॲज अ कन्सल्टंट? तोंड तोंड बंद कर, नाहीतर तुला पण मारतील ही लोकं." आणि नवी बोलतात, "बस तुला नाही ऐकायचं. मला इकडनं समजते, की तुला हशेमनी ऑलरेडी तुझ्यावरती लिहिलेलं आहे, की तुला तुझा डिस्ट्रक्शन आहे." तो बोलतात इकडे ही गोष्ट. त्यानंतर "ויעץ אמציהו מלך יהודה וישלח אל יואש בן יואחז בן יהוא מלך ישראל לאמור לך לך נתראה पनीम, לך נתראה पनीम, तुझ्याबरोबर मला वॉर करायचंय." इथपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅप्टरसाठी लागणार आहेत. पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मेलाखीमध्ये नाही लिहिलेल्या आहेत. आपण परत येऊ आता मेलाखीमला आणि ह्या ह्या स्टोरीचा अंडरस्टँडिंगमध्ये आपण आता मेलाखीम बघू. बोलतात ואת בני העמקים לא המית. לא, סליחה. והוא היכה את אדום בגיא המלח 10,000 טפע, ותפס את הסלע במלחמה. इकडे नाही लिहिलंय त्यांनी काय केलं सेलामध्ये. ויקרא את שמה יקתיאל עד היום הזה. יקתיאל היה את היום הזה. आणि इकडे हा פסוק आणलंय. ידעתי כי יעץ אלוהים להשחיתך, ומה היא העצה? שהסיעו להתגרות במלך ישראל. इकडं רמת ואלי, כן, רמת ואלי, תלמיד הרמח"ל. इकडं इकडं आणतात इकडं आणतात की तिकडं त्यांनी जी 10,000 लोकं त्यांनी फेकली, त्याच्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा अक्सारियत, एक्स्ट्रा क्रूअलनेस त्यांनी दाखवला त्या मिल्खामामध्ये आणि त्यांनी स्वतःवरती येचेरहाराला बोलवला. येचेरहारा म्हणजे सित्रा अख्राला त्यांनी बोलवला, म्हणजे वाईट वाऱ्याला त्यांनी बोलला. का? कारण की नाही त्यांनी पकडली जिवंत. त्यांना तू इझिली मारू शकतोस तलवारीने. त्यांना फाशी देऊन मारू शकतो, वेच देव. पण तू त्यांना दगडावरनं फेकून मारतोस, की तो त्याचा तो अर्थ असा आहे, की त्यांनी एक्स्ट्रा क्रुएल्टी दाखवली आणि त्या एक्स्ट्रा क्रुएल्टीमुळे त्यांनी स्वतःवरती याचे त्यांनी बोलवला आणि त्याच्यानंतर काय झालं, त्यांनी अबोधा केला. नको जसं बघितलं असेल त्यांनी त्यांनी तो अबोधा होता तो घरी आणला. त्याच्यासमोर अगरबत्त्या वगैरे त्यांनी लावायला चालू केल्या. त्याच्यानंतर तिकडे लिहिलं आहे, की त्यांनी सैना पाठवली इस्रायलच्या राजाबरोबर पण वॉर करायला. म्हणजे एक गोष्टीमुळे दुसरीमुळे तिसरीमुळे ते बोलतात कुठून चालू झाली? बोलतात की त्यांनी पहिले अफील गोईमवरती जी नॉन ज्यूइश लोकं त्यांच्यावर त्यांनी एक्स्ट्रा त्यांनी त्यांच्यावरती क्रुएल्टी दाखवली. त्याच्यामुळे त्याच्यावरती आज जो गोष्ट आहे ती त्याच्यावरती या गोष्टी ज्या आहेत त्या जसं बोलतात "अवेला गोररेत अवेला" म्हणजे एक समा पाप केला त्याच्यामुळे दुसरा पाप येते, तिसरा पाप येते. ते शरशेरत आले आणि तिकडे त्याचं डिस्ट्रक्शन होईल. आपण बघू चॅप्टरमध्ये. बोलतात ואז שלח אמציה מלכים אל יואש בן יואחז בן יהוא מלך ישראל לאמור לך נתראה פנים. לך נתראה פניमच्या मध्ये, כן? सेम पसूक इकडं जो आहे, כן? לך נתראה पनीम जे इकडे लिहिलं आहे, इकडे युद्ध जाईन मध्ये लेखा नितराय पनीम. तिकडं अरे ऑलरेडी इकडं प्रॉब्लेम आहे का? कारण की जर आपल्या स्टोरी माहिती नाही त्याला असं वाटतंय की त्याला काय झालं, की त्यांनी वॉर करायला चालू केला. वॉर त्यांनी चालू केला. मेलेक इस्रायलच्या राजावर त्यांनी काय वॉर चालू केला? अरे, त्यांनी काय केला पण नाही जसं दिसतंय काय. पण जेव्हा आपण बघू की काय त्यांनी केला, ते यहूदाच्या लोकांनी तिकडं वॉर वॉर नाही, यहूदाच्या लोकांनी तिकडे चालू केला. त्यांना परत पाठवल्यामुळे त्यांनी त्याला हे केला. त्यांनी तिकडं यहूदामध्ये लूटमार केली. तिकडनं त्यांचा लोकांना मारला वगैरे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी बोलला, की "तू माझ्यासमोर आता वॉरला आहे. आता तू माझ्याबरोबर वॉरला आहे." पण विथआऊट दिव्रे अमीमच्या अगेन्स्ट न शिकताना ही जी गोष्ट आहे समजायला अवघड आहे, की काय झालं मत्सियाला, की तो जाते आणि तो आता वॉर करतो. म्हणजे नाखोन त्यांनी सेईरला हरवला. नाखोन त्यांनी एदोमीमला हरवला. नाखोन त्यांनी अगोदर जरा केला. पण या गोष्टी ज्या आहेत ते लिहिलेल्या नाहीये तिकडे. त्यामुळे आपल्याला समजत नाही, की का मत्स्यानी वॉर केला. एक मिनिट माझा हेडफोन आवाज करते मी चेंज करतोय.
אוקיי. אוקיי, येत आहे ना ऐकायला आवाज? בסדר, טוב. आणि त्यांनी लोक पाठवले तिकडे. मेलाखीमचा अर्थ आहे की त्यांनी मेसेंजर्स पाठवले योआशला बेन योआखाज. त्यांनी त्याला मेसेंजर पाठवले आणि सांगितलं की मेलक इस्रायलला लेमो लेखा निकलाय पण मला तुझ्यावर वॉर करायचे. काय तुझ्यावर वॉर करायचे. आता आपल्याला माहिती आहे का इकडे लिहिलंय की मेलाखीम विदाऊट ते 10-15 जेव्हा वाचले इकडे आपण समजत नाही. וישלח יואש מלך ישראל אל אמציהו מלך יהודה לאמור החוק אשר בלבנון שלח אל האחז אל הארז אשר בלבנון לאמור תנה את בתך לבני לאישה ותעבור חיית השדה אשר בלבנון ותרמוס את החיה. כן. את החוק, סליחה, את החוק. काय लिहितात इकडं त्याला ते मेसेंजर पाठवतात. योआश बेन योआखाज इस्रायलचा राजा तो मेसेंजर पाठवते यहुदाच्या राजाला. बोलते की समज एन एक्झाम्पल की कुठला काटेरी झाड आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या पोरासाठी लग्नामध्ये एरेज म्हणजे ओकचा जो झाड आहे, ओकचं झाड आहे त्याच्या झाडाकडं त्या पोरीचा हात त्यांनी लग्नामध्ये मागितला. बोलतात तर काय होईल तिकडे. तर बोलतात तिकडं जर त्याने असं कुठे कधी गोष्ट झाली तर खायाचा सदे म्हणजे बकऱ्या बिकऱ्या ज्या आहेत त्या येतील आणि काटेरी झाडांना खाऊन टाकतील. म्हणजे दाखवायला की काटेरी झाडं वाटत असते की तो खूप पॉवरफुल आहे, तरी पण एरेस जो आहे तो ओकचं झाड आहे तो खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यापासून. आणि त्याला जर वाटत असेल की त्याची खूप ताकद आली, त्याला खूप मस्ती आलंय, तर त्यांनी हा एक्झाम्पल घ्यावा आणि त्यांनी जास्ती उडू नये. कारण की त्याचा तो अजून त्याच्यापेक्षा लहानच आहे. म्हणजे तुझी लायकी समजून घ्या असं सांगायला त्यांनी मेसेज पाठवला उलटा. योआशनी अमत्याहूला मेसेज पाठवला असा. बोलतात הכה הכית את אדום ונסך לבך כבד ושב בביתך ולמה תתגרה ברעה ונפלת אתה ויהודה עמה. काय बोलतात तिकडे तिकडे लिहितात की अके इकिताचा अर्थ आहे की त्यांनी काय केला. त्यांनी त्यांनी एदोमला हरवल्यावरती काय होते त्याचा तुझा हृदय जो आहे तो मोठा झाला. वे इकिता वे नसा का लिबेरा तुझ्या म्हणजे मी तुला गर्व आलाय. शेब बेतेका म्हणजे तू घरी बसून राहा, उगाच वॉरला येऊ नको आमच्या बरोबर. लामा तितगळे बेराखा कशाला तू स्वतःच्या वाईटपणाला तू इन्स्टिगेट करतो आणि तू पण पडशील आणि यहुदाचा किंगडम पण पडेल. कशाला तू याच्यामध्ये माज करून दाखवते. कशाला तू जास्ती म्हणजे जास्ती कशाला आम्हाला इन्साइट करतोस. ולא שמע אמציהו ויעל יואש מלך ישראל ויתראו פנים והוא ואמציהו מלך יהודה בבית שמש אשר ליהודה. בית שמש यहुदाच्या मधली बेत शेमेश होती. तिकडे दोघांची वॉर झाली. इस्रायलचा राजा योआश आणि अमत्याहू यहुदाचा राजा दोघांची इकडे वॉर झाली. वैनगेफ यहुदा लिफने इस्रायल वैनसू इश ले ओहालाव. म्हणजे यहुदाच्या लोकांना खूप तिकडं लॉस झाला आणि लोक तिकडे पळून गेली त्यांच्या घरी पळून गेली. सगळे वॉरमध्ये हारले जसे काय आणि ते पळून गेले. ואת אמציהו מלך יהודה בן אחזיהו תפס יואש מלך ישראל בבית שמש ויבוא ירושלים ויפרוץ בחומות ירושלים
בשער אפרים עד שער הפנים 400 אמה. काय केला त्यांनी? त्यांनी मेलक यहूदा अमस्याव जो होता त्याला पकडला बेतशेमेशमध्ये त्याला त्याच्यावर पकडला आणि त्याला यरूशलेमला आणला आणि त्यांनी तिकडे भिंत येऊन तोडली. म्हणजे ती पद्धत होती यरूशलेमला कॅप्चर करायची. यरूशलेममध्ये जेव्हा पण वॉर करायचे ते रस्त्यातनं गेटमधनं नाही यायचे. जे लोकांनी यरूशलेमला कॅप्चर केलं त्यांनी ते तोडायचे भिंत आणि भिंतीमधनं ते घुसायचे. ויפרוץ בחומות ירושלים בשער אפרים עד שער הפנים 400 अमा. 400 अमा म्हणजे ह्या भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपासून क्रॉस त्यांनी तिकडं त्यांना तोडल्या आणि त्यांनी तिकडं केलं. ולקח את כלי זהב וכסף ואת כל הכלים הנמצאים בית השם ואוצרות בית המלך ואת בני התערובות וישב שומרון. म्हणजे तिकडनं त्यांनी सगळे लूटमार केली. त्यांनी तिकडनं भांडी कुंडी सगळ्या सगळ्या गोल्ड सिल्वर अफिल बेतमिकदासची जी भांडी होती ते पण त्यांनी काढून घेतले आणि बेतमिकदासची त्यांनी भांडी त्यांनी तिकडनं काढून घेतले आणि काय केला त्यांनी आणला בני התערובות इकडे लिहितात राशी בני השרים שהיו נתונים בבית המלך לעירבון שלא ימוררו אבותם בו. לכן תרגם יונתן בני रवबाया. तुम्हाला आठवत असेल आपण एक गोष्टी बघितली होती. काय त्याचा अर्थ आहे? त्याचा काय अर्थ आहे की बेने तारुबोतचा अर्थ असा आहे की जी लोक म्हणजे ज्या लोकांचे राजा जे होते ते जे सपोजली त्यांनी ते मास द्यायला त्यांना लागायचं त्यांना मास चढवायला लागायचा यरूशलेमला जिकडे पण ते कन्वर्ट होते तिकडं तो राजा रिवोल्ट नको करायला म्हणून ते काय करायचे त्यांची मुलं जी होती त्यांची पोरं जी होती त्यांना ते घेऊन यायचे आणि त्यांना ते तिकडं त्यांच्या कोर्टमध्ये ठेवायचे आणि मग तो जो मास जो होता तो जो मास म्हणजे टॅक्स जो होता तो यायचा त्या लोकांकडे का तो राजा जो आहे तो रिवोल्ट नाही करणार. त्याचा पोरगा जो आहे तो त्याच्याकडं जसा काय कॅप्टिव्हिटी मध्ये आहे त्यामुळे तो राजा जो आहे तो जास्ती माज नाही करणार आणि तो त्याला पैसे जे आहेत जे डिसाइडेड टॅक्स जो आहे तो तिकडं चढवत आहे. ती पोरं त्याने आणल्यावरती ती पोरं जी होती बेनेता होत ते जे कॅप्चर्ड होते त्यांना जर त्यांनी कॅप्टिव्हला परत त्यांनी कॅप्चर केला तर म्हणजे जे राजांचे जे मुलं होती त्यांचे जे राजा आहेत ते ह्याला पैसे चढवतील इस्रायलला आणि नाही यहूदा. त्यामुळे ती जी सोर्स होती ती पण त्यांनी कट केली यरूशलेम मधनं आणि त्यांना त्यांनी आणला शोमरोनामध्ये शोमरोना त्यांनी आणला. ויתר דברי יואש אשר עשה גבורתו אשר נלחם עם אמציהו מלך יהודה הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या जे कॅप्चरिंग त्याच्या ज्या वेलरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघू दिव्या मध्ये जेव्हा आपण येऊ दिव्या मध्ये लास्ट बुक आपल्या 24 बुक्स मध्ये तेव्हा आपण तिकडं अजून डिस्कस करू. बोलतात וישכב יואש עם אבותיו ויקבר בשומרון עם מלכי ישראל וימלוך ירבעם בנו תחתיו. ירבעם שבדל आपण मागच्या वेळेला बघितला होता येहूचा जो नातू होता त्याचं नाव होता नातू नाही नील त्याचं नाव होता यरोबाम त्याला नाव दिला यरोबाम. त्यांनी तिकडं चालू केला राज्य त्याच्या आबाच्या वारल्यानंतर. ויאמציהו בן יואש מלך יהודה אחרי מות יואש בן יואחז מלך ישראל 15 שנה. טוב समजून गेला पाहिजे इकडे गोष्ट अजून एक. अमसियाहूला पकडल्यानंतर बेतशेमेश मध्ये त्यांना पकडल्यानंतर त्याला घेऊन आले यरूशलेमला आणि यरूशलेम ठेवला पण यरूशलेम मधनं पैसे वगैरे सगळे लुटले आणि ते आणले शोमरोन. तो तिकडेच होता तो होता यरूशलेम मध्ये. योआश वारल्यानंतर तो परत राजा झाला यरूशलेम मध्ये आणि त्यानंतर तो 15 वर्ष राजा होता यरूशलेम मध्ये
יואש वारल्यानंतर अमस्याव राजा होता 15 वर्ष יואש वारल्याच्या नंतर. וידברי אמציהו הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי यहूदा. आणि अमस्याहूच्या बद्दल पण कुठं लिहिलाय? तर अमस्याहूच्या बद्दल पण लिहिलाय דברי הימים मध्ये למלכי יהודה. טוב, ויקשור עליו קשר בירושלים, וינס לכישה, וישלחו אחריו לכישה וימותו שם. त्याच्यावरती पण त्यानंतर वैक्षोर आपण बोलू इक्षोरचा अर्थ आहे की त्याच्यावरती त्यांनी त्याच्या अगेन्स्ट डाव रचला, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी वैक्षोर त्याच्या अगेन्स्ट कॉन्स्पिरसी केली त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या अगेन्स्ट त्याला मारायला लखीशला लोक पाठवली. हे बोलतात की कुठून आलाय? बोलतात की अरे आपण नवीच्या पहिल्यामध्ये बघितलं, नवीने ऑलरेडी बोललं होतं की जर तुला तुला मला जे बोलायचं आहे तुला ते ऐकायला येत नाही, म्हणजे समजा कुठला राग काय सांगते काय बोलते आणि तो त्याला नाही ऐकायचंय, आणि तो तुला तुला माझ्यावरती कोणी कन्सल्टंट ठेवलाय, तुला कोणी हे ठेवलाय. तर बोलतात नवीला ऑलरेडी माहिती आहे की त्याला ऑलरेडी लास्ट म्हणजे त्याला संपवायसाठी त्याला ऐकायला देत नाही. तुम्हाला जर आठवत असेल, जेव्हा जेव्हा आपण पहिल्या पेरेकमध्ये मसेकत बराखत मध्ये जेव्हा आपण बघितला होता तिकडे सुगिया त्या रबी मेहरीची, आणि तिकडं तिकडं त्याची बायको त्याला बोलते अरे तू या बिर्योनी म्हणजे हे जी गोंडे लोक आहेत त्यांच्या मरायसाठी तू का नमाज करतो? अरे लिहिलाय वैतमू खताईम मिनाज होतीम लोक तू, म्हणजे तेलीमध्ये लिहिलाय वैतमू खताईम. खताईम म्हणजे पाप संपतील, नाही की होतीम जे लोक पाप करतात ते नाही संपणार. आणि त्यांनी त्याच्याकडे नमाज केली, शुभा करायला आली. तिकडनं आपण शिकला की तुम्हाला आवडत असेल, आपण एक 5-6 तर्शीम बघितले जे एक्सप्लेन करतात की कसा माणूस नमाज करू शकते आणि दुसऱ्याला तो भाग पाडू शकते की तो चुबा कर. का? कारण की इकडे प्रॉब्लेम आहे. बोलतात की अरे अकोल बिदे शमाय कुछ में इराद शमाय, म्हणजे इराद शमाय जे आहे म्हणजे माणसाला जी भीती वाटते विरोध करायची, पाप करायची, ती तिच्या माणसाकडनं स्वतःकडनं यायला पाहिजे, नाही की कोण त्याच्याकडे दुसरा नमाज करते आणि मग त्याला इराद शमाय येईल. पण नाखोन गमारामध्ये गोष्ट आणले आणि बेमेत ही गोष्ट जी सुग्याची आहे ती लॉंग सुग्या आहे, पण याच्यामध्ये नाखोन एमेत आहे. गमारामध्ये गोष्ट आणले, आपण बघितला कितीतरी पुस्किम. तुम्हाला आठवत असेल तर तिकडे आपण आरिजा म्हणून बघितला, जे तिकडे बोलतात शिवाच्या तेफिलामध्ये एक इकूत करायला खेसेद आणि बिनाच्या मध्ये, ज्याच्याने त्या माणसावरती खेसेद होईल की त्या माणसाला त्या माणसाला चुबा करायची इच्छा होईल. तर अल्टिमेटली त्यांनी चुबा केला. बोलतात तिकडे वैक्षव आला केश, त्यांनी त्याच्यावरती डाग मांडला आणि मांडला आणि ते लखीशला पळून गेले. अमसियाह जो होता लखीशला पळून गेला, आणि लखीशला पळून गेल्यावरती लखीशला जाऊन त्यांनी या लोकांनी त्याला मारला. बोलतात इकडे राशी की जसा नवीमध्ये लिहिलाय की त्याला नवीला ऑलरेडी माहिती होता की त्याला त्याला संपवायसाठी, त्याला अबोधा जराच्या थांबवायसाठी त्याला ऐकायला येत नाही. वैनास लखीश श्याम आया कोल 15 शना, म्हणजे येरुशलाम मध्ये जो राज्य नव्हता याला, त्याचा राज्य होता लखीश मध्ये 15 वर्ष. हा वारल्यानंतर योआश योआश वारल्यानंतर तो होता राजा लखीश मध्ये 15 वर्ष, आणि 15 वर्षानंतर त्याला त्यांनी तिकडं मारला. वयसू होतो आला सुसी वयकबर बिरुशालाईम עם אבותיו בעיר דוד, आणि त्याला कबुरा मिळाली यरुशलाम मध्ये עיר דוד मध्ये. ויקחו כל העם יהודה את עזריה, והוא בן 16 שנה, וימליכו אותו תחת אביו אמציהו. אמציהूच्या नंतर अझरियाच्या मध्ये अझरिया 16 वर्ष असताना त्याला राजा केला अमसियाह वारल्यानंतर. वेऊ बना एक एलात म्हणजे नाही एलात जी सिटी आपल्याला माहिती आहे ती एलात दुसरी सिटी. इकडे पण लिहितात אחרי מות אמציהו אביו, ומכאן אתה לומד שמלך עוזיה בימי אביו.
שמלך עוזיה בימי אביו, ומכל מקום לא ניתנה אילת בידו עד לאחר מות אביו, שאם לא מלך בחיי אביו, למה לא לומר אחר שכב המלך עם אבותיו, שכאשר אתה מונה ימי הבית על מי שנות המלכים, אם שאינך מחסר 15 שנים, הללו שנימית לאמציהו ועוזיה. टॉप इकडं राशी इथे आणतात की जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू दिवऱ्या यामीमध्ये वर्ष, तिकडे आपल्या 15 वर्ष कमी दिसतील व जास्ती दिसतील. 15 वर्ष जिकडे बेतामिकदास जो उभा होता त्याच्यामध्ये 15 वर्ष कमी दिसतील, जास्ती दिसतील या मेलाखीमच्या प्रमाणे. तर बोलतात विसरू नकोस की अजारिया अजारिया जो होता त्याला बोलतात גם उजिया उजिया כן उजिया जर तुम्हाला आठवत असेल כן जर तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा रबी शिमोनचे शिवर शिकलो होतो तेव्हा आपण तिकडे बोललो होतो की रबी शिमोन आणतात मस्त चुकामध्ये दाफ मेम हे 45 नंबरच्या पेज मध्ये तिकडे आणतात आणि बोलतात की जर मी एकटा जर असेल अख्ख्या वर्ल्ड मध्ये तर मी पोतेल करू शकतो. रबी शिमोन बोलतात की मी एकटा पोतेल करू शकतो. एता ओलाम मी ना दिन दिन म्हणजे जजमेंट. चांगला केला चांगला होईल, वाईट केला वाईट केला, बोलतात ते तिकडं ठेसेल आणू शकतो मी, पण कुठपर्यंत बोलतात जेव्हापासून मी जन्माला आलो आणि जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यात जे दिवस आहेत त्याच्यामध्ये मी फुल ठेसेल आणू शकतो. तिकडे दिनची गरज नाही. दिन जे मासे मगिया. पण बोलतात ती वेलिएझर बेनी मी आजचे बोलतात बोलतात की जेव्हापासून मी जन्माला आलो तेव्हापासून जेव्हा तो एंड पर्यंत म्हणजे माझ्याबरोबर जर माझा बेन असेल एलिएझर, जेव्हापासून मी जन्माला आलो तेव्हापासून एंडच्या टाइम पर्यंत मी सगळ्यांना त्याच्यानंतर दिनपासून काढू शकते. आणि तिकडे लिहितात एक नाव तिकडे तर योताम बेन उजियाव योताम बेन उजियाव या राजाच्या बद्दल लिहिला अजारिया. अजारियाचं नाव ऑल्सो हाय उजियाव आणि उजियाच्या बद्दल लिहिला की उजियावचा मुलगा योताम जर असेल तर जेव्हापासून वर्ल्ड बनवला म्हणजे जेव्हापासून हशेमनी वर्ल्ड बनवला तेव्हापासून तोपर्यंत आपण मी क्लिअर करू शकतो. तर आगमारा तुम्ही लक्षात ठेवा मी आज त्याच्याबद्दल नाही बोलणार आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण जेव्हा योताम बद्दल बोलू तेव्हा आपण परत अगमारा आणू आणि इकडे यातून डिस्कस करू. आणि तुम्हाला मी प्रॉमिस करतो ऑलमोस्ट की हिदूस जो आहे तो तुम्ही नाही ऐकला असेल ऑलमोस्ट प्रॉमिस करतो. शातचा प्रॉमिस आहे कसा शिकतात तुम्हाला, पण मला कम्प्लीट गॅरंटी आहे ऑलमोस्ट गॅरंटी आहे की तुम्ही नाही ऐकला असेल फिदूश. आपण बोलू पुढच्या चॅप्टर मध्ये जेव्हा आपण येऊ नेबुखदनेझर चॅप्टर मध्ये तेव्हा बेंटाईम आपल्याला ओशनमध्ये बोलायचं आहे. त्यामुळे आपण चॅप्टर कम्प्लीट करू 2-3 पसुकीमध्ये आणि आपण ओशनमध्ये बोलू. बोलतात त्यांनी एलात बनवली וישבה ליהודה אחר שכב המלך את אימא אבותיו. त्यांनी एलातची सिटी बनवली. एलात नाही सिटी जी आहे ती साऊथ मध्ये आहे ती जी आपल्याला जी माहिती आहे ती एलात त्यांनी बनवली येहुदामध्ये येहुदाच्या राज्यामध्ये त्यांनी तिकडं एलात सिटी बनवली. ती कधी बनवली तर नंतर वारल्यानंतर. בשנת 15 שנה לאמציהו בן יואש מלך יהודה מלך ירבעם בן יואש מלך ישראל בשומרון 41 שנה. ירבעם זו אותה מולגה אותה יואשתה, זו אותה मुलगा אחזיהו,चा त्याचा जो मुलगा होता येहूचा त्याचा जो मुलगा त्यांनी राज्य केला शोमरोन मध्ये 41 इयर्स अमसियाहूच्या नंतर. म्हणजे इकडे आपण बोलतोय इस्रायलच्या राज्यांबद्दल. अझरिया उजिया हा सदिक होता. यरोबाम आपण बघू बोलतात वियास अरा बेने हशेम ऑलरेडी पसूक मध्ये लिहिला आहे वियास अरा बेने हशेम. हशेमच्या डोळ्यासमोर त्यांनी वाईट केला. ולעושה מכל החטאות ירבעם בן נבט אשר החטיא את ישראל, म्हणजे जे आगलीम जे एगेल म्हणजे जे वासरू जे त्यांनी केले होते आणि दान आणि बेरशेमध्ये ठेवले होते ते त्यांनी काय काढले नाही आणि लोक त्याच्यावरती तिकडे जाऊन मूर्ती पूजा करायचे. ते अजून होते इस्रायलमध्ये. והוא השיב את גבול ישראל מלבוא חמת עד ים הערבה כדבר השם אלוקי ישראל אשר דיבר ביד עבדו
יונה בן אמיתי, הנביא אשר מגת החפר. כן, יונה बन अमिताई जसं त्यांनी सांगितलं होता, त्यांनी सांगितलं होता ऍक्च्युली योना बेन अमिताई नाही, पण तिकडे पाहिजे होता एलिशा. पण योना बेन अमिताईची स्टोरी ज्या इकडे ते आणतात, राशी पण बोलतात והוא שמשך את יהוא. כן, יונה בן אמיתי משך केला יהולה, שנאמר בני רביעים ישבו לך, אבל רבותינו דקדקו ויהי דבר השם אל יונה בן יונה שנית, ולא שלישית, לפי שטבע כבוד הבן, ולא טבע כבוד העם, והוגשה लהם זה המקרה, והתרצו כדבר השם. इकडे बोलतात की हा जो पसूक आहे आपण इकडे बघू, इकडे 4th पिढी होती येऊची, जी योना बेन अमिताईने सांगितलं होतं. योना बेन अमिताई सांगितलं होतं ना की तुझे 4 राज्य जे आहेत, येऊला सांगितलं होता त्या दिवशी की 4 राज्य जे आहेत तुझ्या नंतरचे ते रूल करतील, 5व्या राज्यापासून नाही. ते इकडे कम्प्लीट होईल. त्यामुळे इकडे लिहिलं योना बेन अमिताईच्या बद्दल जे लिहिलं आहे, जे त्यांनी सांगितलं होता येहूला, ते इकडं जसं कम्प्लीट होईल की त्याचा चौथी जी पिढी आहे, यहोबामची 3री पिढी येऊच्या नंतर, आणि अजून चौथी पिढी ती त्याला बसलेली दिसल, आणि जाऊ त्यानंतर नाही. की रआ השם את עוני ישראל, שנייה, כן, इकडं पण पसुकी माहित दिवरे आम्ही मध्ये ते इकडं नाही लिहिलेले. बोलतात की रआ हशेम, की त्यांनी वाईट मार्गाला लागला, यहोबाम त्यांनी वाईट गोष्टी केल्या, आणि एवढा पैसा एवढा हे सगळा लूटमार केला होता त्याच्यातनं गेला. कारण की ऑब्व्हियसली जो पैसा दिसते त्याच्यामध्ये बराखा जर नाही आहे, तर त्याच्यामध्ये तो पैसा राहणार पण नाही. ऑब्व्हियसली ते पैसा जो त्याच्यात निघून गेला. बोलतात की रआ हशेम येत ओनी इस्रायल. ओनी इस्रायल म्हणजे त्यांची गरिबी त्यांना दिसली. बोलतात מורה מאוד ואפס עצום ואפס עזוב ואין עוזר לישראל. आणि बोलतात इकडे אפס עזוב ואפס עצום. עצום म्हणजे ओचार, पैसे नव्हते. ओचार म्हणजे पैसे, त्यांना पैसे नव्हते. वेफेस अजूब म्हणजे कोण त्यांना मदत पण नव्हतं करत, सगळ्यांनी त्यांना सोडून दिला होता. ואין עוזר לישראל, कोण त्याला मदत नाही करत. ולא דיבר השם למחות את שם ישראל מתחת השמיים ויושיעם ביד ירבעם बन יואש. म्हणजे नाही की यरोबाम बेन योआश चांगला माणूस होता, चद्दीक होता, त्यामुळे त्याला मदत केला, एला आशेमला त्याच्या पोरांची, आम इस्रायलची दया आली, आणि यरोबामच्या हातामधून त्याने त्याला मदत पाठवली, आणि त्यांना डिस्ट्रॉय नाही दिला. अफिलू ते लोक पाप करत होते त्याच्यामध्ये. पण बघू योना बेन अमिताई जो आहे, तो या लोकांमुळे, इस्रायल लोकांमुळे तो पळून चालला होता. योमा किपुरीमध्ये तुम्ही जेव्हा वाचाल अफ्तारामध्ये, तेव्हा यांच्यामुळे तो पळून चालला होता या लोकांमुळे. पण अशी आम्ही त्यांना मदत केली की त्यांना डिस्ट्रॉय नाही केला. त्याचे पैसे पण नव्हते आणि त्यांच्याकडे मदत पण नव्हती, कोण त्याला मदत पण नाही करत होता, आणि सगळे त्यांच्या अगेन्स्ट होते. आणि योना बेन अमिताई त्यांना सोडून चालले होते, कारण की या गोष्टीमुळे की ते वाईट गोष्ट करत होते. पण हाशेमनी त्याला मदत पाठवली यरोबाम बेन योआशच्या हातामध्ये. ויתר דברי ירבעם וכל אשר עשה וגבורתו אשר נלחם אשר השיב את דמשק, तुर्कीकडनं दमासेक जे आहे त्याच्याकडनं, नाही तुर्की नाही, नो, लेबनॉन मधनं दमासेक त्यांची सिटी त्यांनी घेतली. ואת חמת ליהודה וישראל, הלא הם כתובים על ספר דברי הימים למלכי ישראל. आणि ही जी गोष्ट आहे ती दिवऱ्या यमीम मध्ये लिहिलेली आहे यरोबामच्या बद्दल. जेव्हा आपण तिकडे येऊ तेव्हा आपण अजून शिकू. וישכב ירבעם עם אבותיו עם מלכי ישראל וימלוך זכריה בנו תחתיו. यरोबामच्या नंतर झखारिया तो होता राजा. आपण बघू झखारिया पण जो होता तो काय सदिक नव्हता. झखारिया, कन्फ्युज नका करू, झखारिया कोहेन ज्याला मारले गेला बेत मिकदाश मध्ये, तो झखारिया होता यहुदा मधला. इकडे झखारिया होता यरोबामचा होता. आणि हा याच्याबद्दल आपण बघू या झखारियाच्या बद्दल की तो होता राजा अफिल 1 वर्ष पण नाही, 6 महिने. आणि तिकडे लिहितात मेफॉशिम की तो होता राजा फक्त योना बेन अमिताईची बराखा कंप्लीट करायसाठी, की चौथी पिढी जी आहे ती येईल येऊ मधनं राज्य करायला. तर इथपर्यंत चॅप्टर. पुढच्या चॅप्टर मध्ये ते
स्ट्रॉंग दमूत, स्ट्रॉंग स्ट्रॉंग जे कॅरेक्टर्स आहेत ते येतील. जसं मी बोललो तुम्हाला नेबुकदनेस्सर आणि तिकडे आपण बघू योथाम बेन उझियाह, हे जे कॅरेक्टर्स आहेत ते येतील पुढच्या चॅप्टरपासून. आणि फायनली इकडनं जो आहे तो डिस्कशन ऍक्च्युली चालू होईल डिस्कशनच्या स्टोरीजच्या बद्दल, आणि त्या ज्या गोष्टी आपण डिस्कस करू पुढच्या चॅप्टर मध्ये. इकडं या चॅप्टर मध्ये कोणाला क्वेश्चन आहेत 14 चॅप्टर मध्ये? नाही. Baruch Hashem, आपण डिस्कस करू यom किपुरीम ओशनाबद्दल. आणि मे बी आपण तिथे थांबू, नाही की आपण ओराखाईम करू, कारण की ऑब्व्हियसली ओराखाईमचं जे सुग्या आहे ते जसं त्याला आपण त्याच्या वेळ द्यायला पाहिजे, त्यांची सुग्या ज्या डिफिकल्ट आहेत बेजो हशेम आपण कंटिन्यू करू शिकणं. आणि पण आपण आता फक्त बोलू याच्याबद्दल, रोशनाबद्दल. ऑब्व्हियसली तुम्ही बराच अभ्यास केला असेल आतापर्यंत, आणि जसं आपण बोलायला चालू केला होता आणि अखेर आम्ही कंटिन्यू करतो शिकायला. सेलिखोतचा आम्ही थोडा अभ्यास केला, सेलिखोतच्या कमानूचा अभ्यास केला, त्यानंतर रोशनाचा अभ्यास चालू केलाय. थर्सडे नाईटला शेम आम्ही शिकला अजून रोशनाबद्दल शारा कमानूत मधनं. रोशना जो आहे त्याला बोलतात योमदीन. योमदीन म्हणजे ज्या दिवशी जजमेंट घेतले जाते, נכון? गमारामध्ये जेव्हा आपल्याला इथे योम तेरुआ येईल अखेम आपल्याला लिहिलंय तोरामधनं, तेव्हा आपल्याला नाही माहिती तेरुआ कशाला बोलतात. त्यामुळे आपण जेव्हा येतो तेरुआ शिकायला तेव्हा आपल्याला बघायला लागते तुबीमध्ये लिहिलाय सिस्त्राच्या इमाबद्दल. सिस्त्राच्या इमानी तिकडं रडणं फाटवला होता, आणि त्या रडण्याच्या प्रमाणे आपण सोफार वाजवतो, आणि तिकडं तिच्या 100 कोल्स, तिच्या 100 आवाजाच्या अगेन्स्ट आपण 101 कोल करतो, आणि तिच्यावरती जसं काय विक्ट्री आणतो. तर तिकडनं पण आपल्याला क्लिअर नाही काय होते. त्यामुळे आपण शिकतो रोशनाच्या मिशनामध्ये लिहिलाय योमदीन. तिकडे लिहिलंय की सगळी लोक जी आहेत ते एक एक करून ते बेने मगोनचा अर्थ आहे की जसे मेंढपाळ जे होते, जेव्हा ते लोकांना पाठवायचे, जेव्हा ते गुरांना पाठवायचे, नवीन जन्म आलेल्या गुरांना बघायला की कोण आहे आसिरी कोदेश, कोण आहे 10 मासेर बेमा करायला, ते 10 पाठवायचे. प्रत्येक वेळेला एक पाठवायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वरती पट्टा मारायचे, 10 वरती आसिरी कोदेश तो होते आशिमला जाते. असं सगळे एक पाठवायचे. तिकडनं आपण शिकतो याच्यामधनं मिशनामधनं की त्या सगळ्यांचं एक करून त्याचा दिन होते. त्या दिवशी त्या माणसाला प्रत्येकाला चेक केला जाते, आणि त्याला त्या मेंढपाळांसारखा त्याचा प्रत्येक माणसाला एक करून चेक केला जातो. त्यानंतर जेव्हा आपण गमारामध्ये बघतो, गमारामध्ये तिकडे अजून किती गोष्टी लिहिल्या, तिकडे लिहिलाय सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्याचं जजमेंट होते. कुठल्या गोष्टी जजमेंट होते तर बोलतात सगळ्या गोष्टींचा, त्याच्या पर्नसाबद्दल, त्याच्या ब्रियूद बद्दल, त्याच्या 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 इस्सुरीन बद्दल, त्याच्या तोराबद्दल. ही तोरा तो शिकणार आहे. ऑब्व्हियसली काय आपल्याला माहिती आहे की शाबोत मध्ये पण आहे, पण ऑब्व्हियसली शाबोत मध्ये दुसरा वेगळा अजून दिन आहे की त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी किती असली पाहिजे. पण बिखलाल तोराचं जे जजमेंट आहे की त्याला किती तोरा शिकायला मिळणार, तो पण ओशाचे त्याचा जजमेंट आहे. योमदीन ज्याला बोलतात योमदीन. इकडं आपण जेव्हा अजून डीप जातो आणि जेव्हा आपण अरिजाचा अरिजाचा अभ्यास करायला येतो, आणि अरिजा म्हणून आपण जेव्हा अभ्यास बघतो, अरिजा तिकडे आपल्याला लिहितात की बेमेत योमदीन त्याला काय बोलतात, की बोलतात की ह्या दिवशी म्हणजे फर्स्ट ऑफ तिसरे तो जो दिवस आहे तो रिलेटेड आहे आदाम रिशोनच्या वेळेला. 24th ऑफ एलूल. त्याच्यामध्ये 24th ऑफ एलूल मध्ये हशेमनी क्रिएशन चालू केला, आणि 6th डे जो आहे फर्स्ट ऑफ तिसरे तेव्हा तो दिवस कम्प्लीट झाला, आणि त्या दिवसाच्या कम्प्लीट मध्ये म्हणजे 6 डे कम्प्लीट केला, आणि तेव्हा तिने आदामला क्रिएट केला, आणि आदामला क्रिएट केला त्या दिवशी त्यांनी पाप केला, आणि त्या पापामुळे सगळ्यांवरती डेथ आली, सगळ्यांवरती त्यांचे इस्सुरीम जे आले ते आले. आणि त्या दिवशी तो दिन दिला गेला. पण त्या दिवशी अजून एक गोष्ट झाली, त्या दिवशी खावाला सेपरेट केला गेला. अरिजा लिहितात की
बाई जी आहे म्हणजे तिची बायको जी होती खबा, तिला सेपरेट करताना तिला सेपरेट केला गेला फ्रॉम साइड. तिला साइडने सेपरेट केला आणि ती जशी काय होती मागे त्या मागे होती आणि तिला सेपरेट केला गेला. अरिझाल तिकडे लिहितात, की माणूस आणि बाईमध्ये एक एक इन्हेरंट डिफरन्स आहे. इन्हेरंट डिफरन्स कसा आहे? बोलतात ज्या माणूस आणि बाई ए, जेव्हा स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा ते यंग असतात, तेव्हा माणूस जो आहे, म्हणजे गेवर जो आहे, तो तो थकीत असतो. तो असा राजासारखा, त्याला म्हणतात ना, तो आता जास्ती स्ट्रॉंग असतो, किंवा जास्ती दिनीम असतात. बोलतात तिकडे लिहितात रिझाल, की דינים של זה קשים בראשן ונייחין בסופן. आणि मग नंतर त्या लग्न झाला, तो आबा झाला, हे झाला, की त्याची जी एज आहे, जसं बोलतात ना, जो वाघ होता पहिले, तो थोडा गार पडते, थोडा लाईट होते, तो थोडा रखमान होते. बघा तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण ते मोठे-मोठे जे होते, जेव्हा ते यंग होते, तेव्हा ते फुल बुलडोझर होते. पण नंतर थोडा वय झाला, त्याला अक्कल आली, त्याला समज आली, की तो होते शांत. पण जेव्हा बोलतात बाई जेव्हा यंग असतं, जेव्हा ती लग्नाच्या पहिले वगैरे, ती शांत असतं, ती अधीन असतं, ती थोडी सायलेंट असतं, काम असतं. पण जसं की लग्न होतं, तिला पोरं होतात, ते होतात, तेव्हा तिची दिनीम जे आहे ते जास्ती 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 स्ट्रॉंग होतात. ते सून आल्यावरती तर सगळ्यात जास्ती. तर बोलतात की त्याच्यामध्ये बाईचे जे कॅरेक्टरिस्टिक तिकडे दिसतात. बोलतात बोलतात की यौमदीन मध्ये त्यांनी तिला सेपरेट केली. है ना? आपण तिला सेपरेट केली बाईला माणसापासून, तेव्हा माणसाकडे जे दीन होते, माणसाकडे जे विरोध होते, विरोध म्हणजे माणूस बघते की जजमेंट म्हणजे चांगला केला तर चांगला होईल, वाईट केला तर वाईट होईल. ही जी गोष्ट आहे त्याला बोलतात दीन, त्याला बोलतात निष्पाप, त्याला बोलतात विरोध. नाही तिने चांगला केला त्याला फटका द्यायला पाहिजे लगेच काय. ए, तर आशेमनी सेपरेट कसा केला, तर बोलतात जेव्हा आशेमनी सेपरेट केला, तेव्हा आशेमनी त्याच्या छातीच्या मधून, ज्याला बोलतो तिफेरेत, श्लीश तिफेरेत, तिकडनं पाठवले गुरोत बाईकडे, आणि तिने पाठवले खसदी त्याच्याकडे. म्हणजे माणूस जो आहे, जेव्हा तो सेपरेट झाला बाईपासून, तेव्हा तो झाला पुलो खेसेड. फुल त्याच्यामध्ये खेचले होते. तिचे जे खसदीम होते, ते त्याचे विरोध झाले, पण ते खसदीम होते तिच्या साईडचे. आणि तिचे कडे जे खसदीम होते, ते होते विरोध माणसाच्या साईडचे. हे जे दिनीम जे आहेत ते तिला दिले गेलेत. आणि हे जे दिनीम जे दिले गेले तिला, ते दिले गेले जेव्हा म्हणजे माणूस जो होता, जो झोपलेला होता, त्यामुळे तिला अजून दिनीम मिळतात. आपण इकडनं काय बघतो, की ह्या दिवशी दिन 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 हे जे जजमेंट म्हणजे गुरु जे आहे ते खूप सारे दिले जातात. आणि ते बाईला दिले जातात. बाईच्या साईडमध्ये म्हणजे जिला बोलतात मखूज, जिला बोलतात शखीना, तिच्यामध्ये ती फुल कम्प्लिटली दिनीम आहे. कम्प्लीट दिनीम म्हणजे कोण काय चूच करल, काय पूच करल, पनिशमेंट लगेच जागेवरती. का? येऊन तुला चेक करताय, तुला तुला बघताय, तुला चेक करताय, चूक झाली तर तुला तुला फटका. विचारतात, खताम सोबत तिकडे विचारलं गेला, बोलतात की तुम्ही योम दिन म्हणजे ओशानाच्या दिवशी तुम्ही तेलीम का वाचता? अरे तुम्ही तुम्ही पुस्तकं वाचून जोहार शिकू शकता, तुम्ही जोहारच्या सुगत शिकू शकता, रिझल्ट शिकू शकता. तुम्हाला कोण थांबवते? तुम्ही तोच शिकू शकता. बोलतात नाखोन, नाखोन, मी शिकू शकतो, पण मी तेलीम प्रिफर करतो. तर बोलतात का तेलीम प्रिफर करता? तर बोलतात आता समजा मी कुठला पुस्तक घेतला, त्याने समजा मी घेतला अभ्यास करायला, नगीद रसाश. रसाचा अभ्यास चालू करायला, सगळ्यात मी बोलतोय की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड, वन ऑफ द कॉम्प्लिकेटेड पुस्तक जो आपल्याला माहिती त्याच्यामध्ये, तर रसाचा पुस्तक त्यांनी चालू केला. अभ्यास तो वाचते एक लाईन, बोलते मला समजत नाही काय लिहिलंय इकडे, आणि बोलतो तसं अरिजाल लिहिलंय. मग तो अरिजालचं पुस्तक बघायला शाळा पुस्तिन, त्यांना जाऊन शाळेचं पुस्तक बघायला लागेल. ते पुस्तक बघतील, बघतील, हा शाळा पुस्तिन मध्ये असं लिहिलंय. मग बोलतील तिकडे जाऊन दुसऱ्याकडे होतील, दुसरा पुस्तक हे पुस्तक घेऊन बोलता योमदिन मध्ये मी जर मला पकडले गेला ह्या ह्याच्यामध्ये, की माझा तोरा एवढा वेस्ट होते, की मी उठतोय आणि पुस्तक घ्यायला जाते, हे करते ते करते, मी वेस्ट करते का टाइम, त्याच्यामध्ये मला तिकडे दिन घेतील, माझी जजमेंट घेतील, काहीतरी रॉंग जेरा खास शालोम आणतील. आणि त्यामुळे मी प्रेफर करतो की मी इकडे बसीन तेली मारत राहीन. तेलीमध्ये मला काय उठायची गरज नाही, मला कुठे जायची गरज नाही, उगाच मला कोणाकडे जाऊन बोलायची गरज नाही. मी इकडे बसतोय तेली वाजतोय आणि जातो. इथपर्यंत इथपर्यंत सदिकीम लोकांनी, खफामी लोकांनी त्या दीनचे हे केला, की अखिल बोलतात की एगोज. एगोज म्हणजे
एगोज म्हणजे नट्स. नट नट खायला बोलतात, अलाउड नाही केलं. पण आणतात ते बेत योसेफ मध्ये प्रिशा तिकडे आणतात. प्रिशा आणि द्विषा दोघांमधले एक तिकडे ते आणतात. नट्स खायला अलाउड नाही. बोलतात का नट्स खायला अलाउड नाही? बोलतात नटची गिमात्री आहे ना ती खेत होते. नट्स गिमात्री एक्झॅक्टली खेत नाही होत, +1 करायला लागते आणि मग तो होते खेत. बोलतात नट तुम्ही खाऊ नका. बोलतात जेव्हा तुम्ही लोकांना सांगता תזכו לשנים רבות וטובות, ובולטת לך תאכל בלחמך, आणि नको बोलू की लेख लखमेखा तुखाल. का? कारण की बोलतात की त्याच्यामध्ये दिसतं की तू त्याला वाईट त्याला ब्लेसिंग दिली. बोलतात आपण वर्षभर कधी कोणा एवढा याच्यावरती हे नाही करत, पण ह्या दिवशी का? आणि बोलतात तुम्ही लुबिया खाता, तुम्ही तुम्ही तमळा खाता, सगळ्या सीमानीसाठी, सगळ्या चांगल्या सीमानीसाठी. त्यानंतर बेनिश खायचा आहे, ज्याला कोणाला पॉसिबल आहे आणि ज्याच्या कोणाला आहे त्याची रिडिंग फास्ट वाचायला नाही लोकांना या अभ्यास करायसाठी बेनिश खायचे बकशत आहे. 20 टाइम्स हा पशु, 30 टाइम्स तो पशु, पता केलिया उजे काय सगळ्या सीमाना तवासाठी का? कारण की बोलतो त्या दिवशी मध्ये जो कुठलं तुम्ही काम कराल तुम्हाला पकडलं जाईल. पण जसं मी बोललो या दिवसामध्ये प्रत्येक गोष्ट या 2 दिवसामध्ये काय 2 दिवसामध्ये लिहितात तिकडं आरिजान दोष बेत मध्ये बघितला. मला विचारतात प्रश्न की अरे का का सगळेच सगळे खगीम जाईल काय सगळे खगीम जाईल पेसा सुकोत शाबूत काय सगळे यमीम तोबीम जाईल ते खूच लाणार म्हणजे आउटसाइड इस्रायल पण आउटसाइड इस्रायल 1-2 दिवस ठेवतात. इस्रायलमध्ये एकच दिवस ठेवतात. पण रोश हशाना 2 दिवस ठेवतात बेत मिकदाश डिस्ट्रॉय झाल्यापासून. आणि तिकडं ते रिझन आणतात. हा रिझन बोलतात तिकडं का रिझन आहे की बेटा मिकदाशचा डिस्ट्रक्शन झाल्यापासून रोशांना आपण इस्रायलमध्ये 2 दिवस ठेवतात आणि कुचला आळत पण 2 दिवस ठेवतात. काय रिझन आहे? दिनी बोलतात तुम्हाला अजून पाहिजे असं अजून सांगतो तुम्हाला. तिकडे लिहिलं आहे कॅन मध्ये एवढे दिनी आहेत तिकडे 6 बेखिनोत आहेत. बेखिनोत मध्ये एक आहे बेखिनात חיצוניות आणि दुसरी बेखिना आहे प्निमियूत. प्निमियूत मध्ये त्या अजून डिवाइड होते. प्निमियूत म्हणजे इंटरनल जी स्पिरिच्युअलिटी ज्याला बोलतात जी इंटरनल ती अजून डिवाइड होते आखोरूपणी. म्हणजे आखुपणी म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड. आणि त्या बॅक साइड आणि फ्रंट साइड मध्ये ते अजून डिवाइड होतात आखुपणी. म्हणजे आख दे पनीम आख दे पनीम दे प्निमियूत आख दे प्निमियूत याचे तिकडे 4 बेखिनोत आणि חיצוניות मध्ये आखुपणी म्हणजे 6 बेखिनोत 6 काइंड ऑफ दिनीम जे आहेत त्या 2 दिवसामध्ये होतात. आणि पहिल्या दिवशी तिकडे होतात प्निमियूत इंटरनल त्या गोष्टीमध्ये दिन. आणि जे सगळे दिन जर एका दिवशी करायचे असते तर खूप सारा दिन झाला असता आणि लोक तिकडं त्यांचा जजमेंट खूप डिफिकल्ट येऊ शकत होता. आणि त्यामुळे 2 जजमेंट वेगवेगळे करायसाठी पहिल्या दिवशी प्निमियूत नाही सगळ्या प्निमियूत पण तिकडे फक्त आखीम त्याला बोलतात आखीम आख दे पनीम आणि आख दे प्निमियूत हे 2 दक्षिणोत पहिल्या दिवशी करतात. दुसऱ्या दिवशी 4. आणि कारण की पहिल्या दिवशी ऑलरेडी शोफार वाजवून आपण हे जे दिनीम जे आहे त्यांना स्वीट केला होता. त्यामुळे शोफारचा मिtzवा जो आहे या दिवसामध्ये शोफारचा कोल जो आहे तो मेमतेक करते. आणि तिकडं पण जो रिझन जो आहे तो तिकडं रिझन आहे की माणूस स्वतःला चुवा करते. आपण 1-2 मिनिटांमध्ये आपण इकडे वाचू तशलीक बेनिश खाय चे वर्ड्स आपण वाचू बेताचे आणि ते एक्सप्लेन करू. सेम रिझन आहे की चुवानी तो मेतुकी मांडते म्हणजे जी जी गोष्ट जी होती जिकडे रूट मध्ये ती गोष्ट तो परत आणते त्याच्या सोर्सला आणि त्याला तो स्वीट करते. जे दिनीम जे आहे ते स्वीट करायसाठी त्याला 2 गोष्ट पाहिजेत. एक आहे तेफिला आणि दुसरी आहे शोफार. तेफिला आणि शोफार या दोन्ही गोष्टींमध्ये तो होते. पण या शोफार आणि तेफिला विदाऊट माणसाचा चुवा म्हणजे प्रत्येक माणसाला माहिती आहे त्याचे पाप कुठे आहेत. जर माहिती नसेल तर तो कंडिशन प्रॉब्लेम म्हणजे बोलतो ना क्रिटिकल कंडिशन आहे. स्वतःला माहिती असेल पाहिजे. नाही माहिती असेल तर स्वतः अजून शिकते त्याला माहिती पडते की कुठं कुठं त्याचे प्रॉब्लेम असू शकतात. नाही माहितीये तो विचार करू शकते आणल्या पुस्तकांमध्ये की तो हाशेमकडे प्रार्थना करू शकते आणि हाशेम करू शकते मला दाखव मला नाही माहिती मी साधा माणूस आहे. नाही मी स्कॉलर आहे नाही मला माहिती आहे सगळं आला होत नाही मी सगळं माहिती आहे. मला कशा मला दाखव मला हे दे की कुठं माझे बाप आहेत. आणि बोलतात की जर त्याला मशिदीमध्ये नमाजीमध्ये त्याच्या शाखारीत मध्ये त्याला जर ती इच्छा आली कुठल्या गोष्टीची चुवा करायची तर ती गोष्ट आहे शमाई मंदिराची बकशा ऍक्सेप्ट केली नाही सगळ्यांची बकशा ऍक्सेप्ट करत. माणसाने बेमेत सिन्सिअरली नमाज केली त्याला ती बकशा ऍक्सेप्ट करत त्याला बोलतील तुला माहिती तुझं कुठं कुठं वेस्ट होते तू टाइम वेस्ट करतोस त्याच्यामध्ये
लोक तुझ्या फ्रेंड्स बरोबर अजून कुठल्या गोष्टीमध्ये किंवा मोबाईलमध्ये इंटरनेटवरती कुठं, तर त्याला जी मेसेज त्याला आला शमाई मधनं की तुझ्या इकडे शिवाय, तर बेमेत त्यांनी त्याच्यावरती काम करायला पाहिजे. नाही तर बोलतात नको म्हणजे स्वतःच्या रिसर्च करायला पाहिजे आणि तो येऊ शकतो. बोलतात 2 दिवसाचा हा जो खाग आहे त्याच्यामध्ये दोन्हीच्या दिवस 48 आवर्स जे आहे त्याच्यामध्ये दिनीम येतात आणि ना इकडे संपत दिनीम. हे दिनीम चालू होतात इकडे का, कारण की पहिल्या दिवशी फक्त केतेरचे दिनीम दिले जातात आणि दुसऱ्या दिवशी फक्त खोखमाचे, पण दुसऱ्या दिवशी दाम केतेरचे जे 4 बेकिंग आहेत जे नाही कम्प्लीट झाले ते पण दिले जातात दुसऱ्या दिवशी खोखमा बरोबर. आणि तिसऱ्या दिवशी होतात बिना. बिना ही जी स्पिरा जी आहे इमाची, ती लेफ्ट साइडची स्पिरा आहे, जी ती फिमेल साइडची स्पिरा आहे. तिकडनं मग तिला दिनीम दिले जातात आणि बोलतात तिकडं अरिजा एवढे दिनीम तिकडे उतरतात या 3 दिवसामध्ये की अफिल सद्दीक तिकडे तो वारले गेला. आणि त्याच्यामुळे आपण फास्ट करतो थर्ड दिवशी एवढे दिनीम तिकडे उतरले दिनीम केतेचे, तिकडे उतरले दिनीम खोखमाचे, तिकडे उतरले दिनीम बिनाचे. एवढे दिनीम उतरले की तिकडे सध्याची डेथ झाली आणि त्याच्यावरती आपण फास्ट पण करतो त्या दिवशी थर्ड दिवशी युद्ध गिमेल गतिशी. आणि हे जे सगळे जे दिवस आहेत कॅन अंटील तेशा तेच बतिशे, प्रत्येक दिवशी एक एक स्पिरा ती उतरते आणि तिचे दिनीम आपण देतो नुकवालाच श्रीनाथ. त्यामुळे हे जे 10 दिवस आहेत ते दिवस जे आहेत ते फुल कम्प्लीट दिनीचे दिवस आहेत. पहिले 2 दिवस आहेत, पहिला दिवस सगळ्यात जास्ती ज्याला दिन आकाश ज्याला बोलतात तो पहिला दिवस आहे. दुसऱ्या दिवशी दिन राफिया. तिसऱ्या दिवशी एवढे दिनीम तिकडे उतरतात की आपल्याला फास्ट करायला लागते आणि त्याच्यानंतर पण दिनीमच उतरतात. अल्टिमेटली फायनली जेव्हा आपण योमा किपुरीमला, तेव्हा ते दिनीम जे आहे ते आपल्या उपासने आणि अजून बाकीचे जे आपले जे रेस्ट्रिक्शन जे आहे त्याच्यामध्ये ते दिनी मितू होतात. हे पुढचे दिवस आहेत दिनीचे दिवस आहेत. प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये तिकडे आरिजाला आणतात की प्रत्येक माणसा ज्याला पॉसिबल आहे की आपल्या इंडियन लोकांमध्ये कस्टम होती, ट्रेडिशन होती की अख्खेचे एलूचे दिवस पण पास करायचे 40 दिवस. ही कस्टम डॉक्युमेंटेड आहे प्रिवियस टाइम मध्ये. ऑब्वियसली याच्याबद्दल आम्ही बराच डिस्कशन केला. पण इकडे ह्या दिवसांमध्ये आरिजल आणतात ते शाळाच्या म्हणत मध्ये की हे जे दिवस आहेत त्याच्या दिवसांमध्ये ज्याला ज्याला कोणाला पॉसिबल आहे त्यांनी फास्ट घ्यावा दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की त्या दिवशी ज्या म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्यांनी जो पाप केला होता त्या दिवशी समजा म्हणजे मंडेला जे कुठले पाप झाली ती क्लिअर होतात. सगळ्या मंडेची पाप त्या वन फास्टने ती क्लिअर होतात. दुसरी पाप जी आहेत ती पाप क्लिअर होतात ट्यूजडेची पाप, थर्सडेची, फ्रायडेची, आला या दिवसामध्ये परत बरोबर 7 दिवस येतात. सॅटर्डेला फास्ट नाही करत. त्यानंतर तेच 9th ऑफ तिशे त्याला फास्ट नाही करत, त्याला अलाउड नाही फास्ट करायला कारण तो खाते आणि पिते त्याच्यामुळे तो फास्ट होते. आणि थर्ड ऑफ तिसरे तो एनिवेज फास्ट करते. ते 7 दिवस येतात, 7 दिवसाचे फास्ट होतात. सगळ्या 7 दिवसाला तो कव्हर करते आणि तो अख्खाच्या अख्खा क्लिअर येते योम किपुरेच्या दिवशी त्याला बेमेत मितूक येते इमाकडनं आणि तिकडे बेमेत मितुकी चालू होतात आणि ते सुखो. असं जेव्हा आपण तिकडे येऊ त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करू अबोधात योमा किपुरी आणि सुखोचा अबोधा. पण या 10 दिवसांचा जो अबोधा आहे जो चालू होईल उद्या रात्रीपासून, तो अबोधा स्ट्रिक्ट स्वतःवरती स्ट्रिक्ट राहणार कारण की त्या प्रत्येक गोष्टीमध्ये पिलू बेनिश खान तालाकोत मध्ये की जे कोण वर्षभर ब्रेड खाते, नॉन ज्युइश माणसं ब्रेड खाते नसतो, त्यांनी पण प्रयत्न करायला पाहिजे की ह्या दिवसांमध्ये तो ब्रेड खाईल ज्युइश माणसाच्या हाताचा. ज्युइश माणसाचा तो ब्रेड खाईल त्या दिवसांमध्ये का, कारण की बोलतो स्वतः दाखवायसाठी की त्यांनी स्वतःला तो स्ट्रिक्टली मिचवत मध्ये तो पाळतो. तसा तुम्हाला प्रॉमिस केला. जर कोणा प्रश्न असतील मी ज्या टर्म्स वापरल्या असतील त्या क्लिअर नसतील तुम्हाला विचारा, नाहीतर आपण तस्लीकच्या बद्दल इकडे बोलू. तस्लीक पण शुभ सीमान म्हणूनच वापरतात, पण याबद्दल आपण डिस्कस करू. कोणाला काय विचारायचं जे मी बोललो योम दिनच्या बद्दल, उद्याच्या उपासाबद्दल, या 10 दिवसांच्या उपासाबद्दल क्लिअर आहे सगळ्यांना? बुवा बिन तुम्हाला काय प्रश्न नाही आहेत? सगळं क्लिअर? Nothing, Rabbi. तर तस्लीकच्या बद्दल आपण डिस्कस करू. तस्लीक जो आहे तो मिनाग आहे.
पण ऑब्विसली बोलायची गरज पण नाही की तशलीक साठी माणूस योम तोफ तोडून कुठं भाऊच्या धक्क्याला कुठं जात नाही. ऑब्विसली बोलायची पण गरज नाही, अलाउड नाही आहे ऑब्विसली. पण हा मिनाग जो आहे तो आणलाय, रमा आणतात, अश्केनाझी लोकांचा मिनाग म्हणून आणतात आणि आरिजाल पण आणतात. आरिजाल लिहितात 4 प्रमाणात मध्ये त्याच्यामध्ये रोषणाच्या दिवशीमध्ये בעניין המנהג שנהגו אשכנזים לילק ביום ראשון דראש שנה אחר תפילת המנחה מעט קודם השקיעה, म्हणजे सनसेटच्या पहिले अश्केनाझी लोकांचा मिनाग होता की ते जायचे तिकडे कुठं अचेल याम याम הגדול, म्हणजे समुद्राच्या काठीवरती, או אצל מעיין पाणीचं झराच्या वरती, או באר המים חיים, או באר מים חיים אפילו ויריवरती, וקוראים אותו תשליק. והנה הוא מנהג יפה, ויותר טוב הוא אם יהיה חוץ לעיר ויעמוד על שפת הים או על שפת הבאר או המעיין. म्हणजे ही जी लँग्वेज आहे ती मुद्दामून मी वाचली. पण इकडं आपल्या इंडियामध्ये हे होता, मिनाग होता की लोक जायची ट्रॅव्हल करून, टॅक्सी करून भाऊच्या धक्क्यावरती तसलीक वाचायला. तर इकडे बोलतात तो चांगला आहे, चांगली गोष्ट आहे की तो तिकडे जातो. नाही की तिकडे लिहिलं आहे की कंपल्सरी आहे की त्याने तिकडे जायला पाहिजे. ऑब्विसली पहिली गोष्ट वेस्ट ऑफ टाइम, आणि तो वेस्ट ऑफ टाइम तर घरी तो बेसिन वरती पाणी उघडून तर करू शकते, ओ अफिलू ग्लासामध्ये पाणी घेऊन तर करू शकते. फक्त त्यांनी काळजी घेतली पाहिजे की तो ग्लासातलं पाणी जो आहे तो नंतर पित नाही. ऑब्विसली तो पाणी फेकून देते. पण ज्याला कोणाला नाही नाही तिकडे झरे वगैरे, इकडं फेक जो झरा असतो म्हणजे त्या पाण्यामध्ये झरा करतात त्याच्यावरती पण तो करू शकते. त्याला सिटीच्या बाहेर जायची गरज नाही ट्रॅव्हल करून, ऑब्विसली नॉट. योतर तो म्हणजे चांगली जास्ती गोष्ट आहे की जर त्याला पॉसिबिलिटी आहे सगळे आलाखोत सांभाळून बाहेर जायला तिकडं समुद्राच्या काठीवरती, तर तू जायला पाहिजे. ובאר או מים. ויקרא שם ג' פעמים של מי אל כמוך וכולי, ותיתן אמת ליעקב וכולי, ובסוף מיכה המורשתי שאלו הם בחינת י"ג תיקוני דקנה עילאין דארי. तो त्याच्याबद्दल तिकडे ते वाचतात, या गोष्टी आहेत त्या आपण वाचतो आणि या गोष्टी वाचतात. इकडं आणतात बेनिश खान त्यांच्या पुस्तकामध्ये ओद योसेफ खाय मध्ये तिकडं आणतात כל דבר अशर יבוא באש תביאו באש. म्हणजे तिकडं आणतात पसूक, त्याच्यामध्ये लिहिलं आहे मथोत मध्ये की जिकडं जेव्हा आम इस्रायल निघाले त्याच्यामध्ये त्यांची भांडी जी होती ते इम्प्युअर भांडी होती. बोलतात जी कुठल्या भांडी जी ज्यांनी आगीमधनं त्यांनी इम्प्युरिटी घेतलंय, तुम्हा त्यांनी सक केलाय, त्याला तुम्ही त्याची आग काढण्यासाठी तुम्हाला त्याला आगीमध्ये टाकायला पाहिजे. आणि ज्या कुठल्या भांडी तयार केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हा जो आहे तो गोईंचा तुम्हा आहे, कारण की तो गोईंनी तयार केलेली भांडी आहे, तुम्हाला तो थंड पाण्यामध्ये टाकायला पाहिजे. तिकडे लिहितात בנשמעי, נראה לרמוז בסייעתא דשמיא כי יש חושבים שביום ראש השנה כאשר הולכים אצל המים לעשות סדר התשליק די להם בזה. बोलतात तिकडं लोकांना असं वाटतं की जेव्हा ते जातील यामकडे, म्हणजे जेव्हा ते जातील पाण्याकडे माईमकडे लासोत सेदर तसलीक आणि ते तसलीकचं सेदर करतील, די להם बसे, म्हणजे मस्तिक आहे, मला पुरे आहे. ששם משליכים עוונות של השנה כולה ויאמרו נקיים מכל עוון. बोलतात तो तिकडे जाते आणि तुझ्या मनाच्या आवेरोत काढते आणि सगळे फेकून देते आणि बोलते सगळे आवेरोत जे त्यांनी केले वर्षभर तो त्याच्यापासून क्लीन झाला. ובאמת דברים אלו שטות הם. तर इकडे लिहितात बेनिशफाय या गोष्टी ज्या आहेत त्या शटूत आहेत, म्हणजे ही गोष्ट जी आहे ती एक म्हणून शटूत म्हणजे मस्करी आहे, ती मस्करी केल्यासारखी आहे. बोलतात ही कोण असा विचार करते की तो येईल तिकडं पाण्याच्या जवळ आणि तो खिशातनं सगळे आवेरोत काढेल आणि फेकून देईल तिकडे पाण्यामध्ये, ते बोलतात मस्करी केल्यासारखं आहे. की आवनोत एन निफरदी मिना आदाम. बोलतात ते त्याच्यापासून लांब जात नाही, असं खिशातनं काढल्यामुळे ते काय आवेरोत त्याच्यापासून जात नाही. ואין האדם נטהר מהם אלא רק על ידי תשובה. फक्त एका गोष्टीने तो क्लिअर होते, बोलतो त्याची पापं आल यदे तशुबा. फक्त शुभा, रिपेंटन्स. रिपेंटन्सची जी हालत होता इथे शिकलेलो बऱ्यापैकी आपण शिकलो होतो
नाही आपण कम्प्लीट केलं बेजा आश्रम असं आपल्या परत ऑपॉर्च्युनिटी देईल की आपण फुल सेदर कम्प्लीट करू. पण बेजा आश्रम तुम्हाला माहिती आहे इकार जो इम्पॉर्टंट जे तुम्हाला माहिती आहे विदूय, कबला לעתיד, עזיבת החטא, तो परत नाही करते, तो विदूय करते त्या अवेरोची आणि तो सोडून देते जे काही तुम्ही केला. बोलतात על ידי תשובה שתהיה שלמה בכל תורה ותפילה ובוודאי החרטה ודמעה. बोलतात तिकडं कशाने त्याला त्याचा हे मिळते, त्याचा प्रायश्चित कशाने होते, त्याच्यापासून आवेरोत त्याचे जे पाप जे आहेत त्याच्यापासून सेपरेट कसे होतात. तर बोलतात आले दे छुबा म्हणजे तो रिपेंडन्स करते. שתהיה שלמה בכל תורה. שלמה בכל תורה म्हणजे त्याचा तोराचा जो आवाज येते जो येते त्याच्याने ती कम्प्लीट असलं पाहिजे. तोरा त्याचा चुवा जो आहे तो कम्प्लीट असला पाहिजे. कोल तोरा नाही खोल लिहिला इकडे खास लांबे म्हणजे कोल तोरा सगळ्या तोरा याला खोल तोरा म्हणजे तोराचा जो आवाज येतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये येते ते पिला आणि त्याच्यामध्ये येते विदुई आणि त्याच्यामध्ये येते खारता म्हणजे त्याला वाईट वाटते की त्याने तो केला. वदिम हा म्हणजे त्याच्या अश्रूंनी. ואחר שיעסוק אדם בתשובה זו בחודש אלול, म्हणजे תשובה चालू झाला חודש אלול मध्ये ऑलरेडी, כן? नाही की आता त्याचा उद्या तשובה होईल ना, חודש אלול अख्खा महिनाभर त्यांनी काम केला त्याच्यावरती एलुल मध्ये तשוवा केला. ובתענית ערב ראש השנה, इकडं आणतो תענית ערב ראש השנה, אז יבוא יום ראש השנה לעשות סדר תשליק על המים, שעניינו הוא שכל המקטרגים שמאים על ידי עוונותיו, שכאילו त्याच्या पापांनी ते तयार झाले आणि त्यांनी अख्खा वर्ष त्यांनी अख्खा महिना त्यांनी काम केला. एरेब रोशनच्या दिवशी त्यांनी उपास केला. ऑब्विसली उपास केला नाही लोकांना सांगायला, याला स्वतःसाठी त्यांनी उपास केला, स्वतःसाठी त्याची रचना वाढायसाठी वगैरे. ते तशलीक आज ते येतात בעניינה הוא שכל המקטרגים שעשאם על ידי עוונות ישליכם על הים העליון, והמקטרג הגדול גם כן עמהם, שלא יזכרו ולא ידעו עוד, ועושים על שפת הים למטה पॉइल दिमियोनी. जसं आपण आज बोललो की ज्या गोष्टी आपण खालती करतो त्या गोष्टीचं रिप्रेझेंटेशन आहे वरती. बोलतात बेनिष्काय की जो पाण्यावरती जाऊन आपण करतो समुद्राच्या किनाऱ्यावरती तो रिप्रेझेंट करते फक्त, तो रिप्रेझेंटेशन आहे या गदोल ज्याला बोलतात बिना, ज्याला बोलतात इमा, ज्याला बोलतात इमा इला की जिकडे दिलाय जोहार मधील की हे नदी निमतात याला बेशो, म्हणजे त्याचा जो मेन त्याचा जो स्वीटनेस कुठं होते बिनामध्ये. जेव्हा माणूस येते बिनामध्ये एक्सप्रेशन मध्ये तेव्हा तिथं तिकडं त्याचा हे होते, त्याचा तिकडं तो रिप्रेझेंट करते फक्त. बोलते दिमियोनी כדי לעורר על ידי כן השלכת המקטרגים למעלה בים העליון וגם לרמוז, म्हणजे אזון सांगायला כי זה התיקון של השלכת המקטרגים תלוי בתיקון אחר שהוא עסק התורה הנקראת בשם מים. काय बोलतात इकडे बेनिष्काय बोलतात की हा रिप्रेझेंटेशन आहे का अगदी दिला तुम्ही ना यामलाच जायला पाहिजे. तुम्ही घरी ग्लासच्या मध्ये पाणी घेऊन तुम्ही करू शकता, तुमच्याकडे अक्वारियम आहे अक्वारियम मध्ये करू शकता, काय कुठलं पण पाणी. बोलतात बेनिष्काय इकडे दाखवायला नाही की फक्त यामच येईल, याम रिप्रेझेंटेशन आहे इमाच्या बद्दल. पण बोलतात अजून जर तुम्हाला डीप समजावून घ्यायचं आहे की कुठं तुमच्या आवेरोचं तिकुनीम होते, तर बोलतात הנקראת בשם מים, התורה שנקראת בשם מים, אין מים אלא תורה, וגם בבכייה שהיא מים, וזה שאמר כל דבר אשר יבוא באש היא התורה הנקראת אש. דכתיב הלא כל דברים כאש, וכלומר כל דבר חטא עוון אשר הובאו הזכרתו באש, והיא התורה שנמשלת לאש. बोलतात जसं त्या पशुत मध्ये पण लिहिलंय कोल दबा यावो बाएश, म्हणजे त्याला आग होती पाप करायची, त्याला बोलतात ना त्याला आग होती पाप करायची. तर ती पाप जी आहे तर तोरामध्ये पण आग आहे. आणि तुम्ही बघा जो माणूस शिकते तोरा, तर तुम्ही बसा त्याच्यावर, तुम्ही शिकायला गमाला तुम्ही त्या क्वेश्चन विचारला टाक 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 आग आग म्हणजे ती आग ती 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 रिपेअर करते, ती 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 हे करते. जशी त्याला आग होती आग्रोध करायची पाप करायची तशीच त्याला आग येते तोराच्या ह्याच्यामध्ये आणि ती त्याला क्लिअर करते. तसं बोलतात माईन, पाणी पण तोरा पण लिहिलंय माईन, तोरा एन एन तोरा याला माईन. बोलतात जो माणूस येते आणि तो शिकते अभ्यास त्याला बोलतात माईन, त्याला पाण्यासारखं आहे. आणि बोलतात त्याचा अश्रू जो आहे तो पण पाण्याचा आहे.
त्यामुळे बोलतात की तशलीक जो आहे तो फक्त माणसाला आठवण द्यायच्यासाठी आहे की त्याचे पाप जी आहे ती नाही की त्या पाण्यामुळे जाणार आहे, हे ना त्याच्या तोराच्या अभ्यासामध्ये आणि त्याच्या सुवामध्ये त्याच्या डोळ्यातून जो पाणी येणार आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली योम योम रोषणाच्या दिवशी स्वतःहून त्यांनी बेकी नाही त्यांनी काढायला पाहिजे. पण त्याला जर मी प्रदेश होते जसे तुम्ही बघाल जे लोक वाचतात शोफारच्या वेळेला शोफारच्या वेळेला पण ते वाचतात त्याचा अगदामा रशाचा आपलं सिदुरी मध्ये इफ्शाच्या सिदुरी मध्ये पण आणलाय. तिकडे जी लोक वाचतात आणि बेमेत लक्ष देऊन वाचतात ऑब्व्हियसली त्या मी जात होतो कुठं कुठं नमाजीला ते वाचतात तिकडे 2 मिनिटांमध्ये आणि चालू करतो वाचतात ते अशी पण त्यांना पण काय वाटत नाही तेव्हा ती वाचला त्यांनी वाचण्यासाठी वाचला. पण जो बेमेत वाचते आणि समजून घेते तो तिकडे रडणार नाही असं होणारच नाही. तिकडे तिकडे काय काय गोष्टी लिहिल्या की जसा रशास लिहितात या तोरा आम्हाला समजला नाही आणि आम्ही प्रयत्न नाही केला अजून समजून घ्यायच्यासाठी त्याची आम्हाला माफ कर हे कर ते कर तिकडे गोष्टी लिहिल्या ते माणसाला आतमधनं बेमेत आहे ना त्याला दाखवतात की तू त्याला किती त्याच्यापासून एक्सपेक्टेशन्स आहेत आणि जेव्हा त्याला दिसते आपली 0.1% त्यांनी कम्प्लीट नाही केला. ऑब्व्हियसली आता योम दिनच्या दिवशी त्याला त्याला विचारलं जाईल हा जेव्हा तुला तोच शिकवायला तुला प्रश्न होता पण तू विचारलाच नाही अहो, तू बोला जाऊ दे नाही मला इम्पॉर्टंट पडणार नाही होणार तर त्याचा पण दिन आणखी आणि बेमेत या दिवसांमध्ये माणसाने स्वतःचे जे ऍक्शन जेवढे पॉसिबली होतील तेवढे त्यांनी करेक्ट करायला पाहिजे. जसं मी बोललो की त्या माणसाला त्यांनी उपास घ्यायला पाहिजे त्यांनी उपास करायला पाहिजे त्या दिवसांमध्ये की त्याच्याने बरेचसे कवर होते. पण समजा तो उपास करते आणि तो नंतर राग राग करते चिडचिड करते राग करते फेकते हे करते ते करते तर बोलतात ते कोण तू लोक बोलतात की जसं बोलतात ना समजा कोणाला तुम्ही काम सांगितलं काय तुमच्याकडे कुठला कामगार आहे तुम्ही त्याला काम सांगितलं तो काम करते आणि तो समजा तुम्हाला तुमचं काम होतं तिकडे सगळं सामान हलवा हलवी करायचं हे करायचं ते करायचं आणि त्यांनी तुमच्या भांडी फोडल्या भांडी त्यांनी आपटल्या खुर्च्या बिरच्या हे ते आवाज केला आणि त्यांनी काम संपवला आणि तो नंतर येते आणि बोलते टीप टीप मला तुला पैसे द्यायला नाही पाहिजे नाही नाही द्यायला पाहिजे पण तुला मी देतोय पैसे की मी खेळ म्हणून करतोय म्हणून तर बोलतो तसाच तसाच माणूस जो आहे तो येते आणि तो चिडचिड करते तो उपास करते आणि तो लोकांना ऐकवून दाखवते लोकांवरती राग करते स्माईल नाही करते लोकांना तो तोंड उतरवून दाखवते तर बोलतात तसं असेल नाही पाहिजे बोलतात तू हॅपी असशील तुला उपास करतो आणि तू त्यामुळे तुला तुला तुझ्यामध्ये चांगला वाटते की तू उपास करतोस तू अजून तोरा तू चांगला शिकतो दिसते की त्याचा फायदा होते तुला तुझ्या मिदोवरती तू कंट्रोल करतो आणि तू नंतर येतो आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा आहे. तू जर येऊन उपासामध्ये जर तू राग राग केलास लोकांना चिडून घेतलास आपटलास काय उद्योग आहे म्हणजे नाही नीट वागला माणसासारखा तर ऑब्विसली त्या उपासाचा तुला पण त्याचा फायदा नाही झाला की तू त्यामध्ये स्वतःची इम्प्रुव्हमेंट नाही केलीस आणि दुसऱ्यांना पण तू राग आणलास ऑब्विसली त्यांनी तुला एक्सप्रेस नाही केला का ते घाबरतात त्यांना भांडण नाही आवडायचं म्हणून त्यांनी कंट्रोल केला त्यांना तू ऑब्विसली दिला ऑब्विसली त्या फास्ट का उपयोग नाही माणसाने बेमेत स्वतःच्या मिजोजवरती पहिले काम करायला पाहिजे नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत खसीदूच्या त्यानंतर यायला पाहिजे. तर शू या गोष्टींमध्ये या उपासनामध्ये खूप पॉवर आहे. पण जर माणूस स्वतःला ओळखते त्याला माहिती आहे की तो 4 तासापर्यंत कंट्रोल करू शकते मध्य दिवसापर्यंत कंट्रोल करू शकतो मध्य दिवसापर्यंत तर त्यांनी घेतला पाहिजे पुढच्या वरती बेजार शेम अजून 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 जेवढा पॉसिबल होईल तेवढा एक तर गोष्ट सांगतो आणि तिकडे पण थांबू राजूदास मग हशेम या वर्षी आपण शिकलो त्यांचं पुस्तक उखोत में सपोर्ट व्हेरी पॉवरफुल व्हेरी मुसाळचं पुस्तक व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग मुसाळचं पुस्तक शिकला ते आणतात त्यांच्या अगदामामध्ये त्यांच्या इंट्रोडक्शन सेक्टरच्या त्या आणतात एका रोष सणाच्या वर्षी बगदादमध्ये जिकडे ते होते तिकडे गरमी खूप पडायची ऊन आणि ज्या दिवसांमध्ये ऊन ऊन खूप पडायचं ना तसं इस्रायलमध्ये पण इस्रायलमध्ये या वर्षी थोडा कमी झाला कारण की स्टार्टिंगला खूप पडला पण खूप गरमी असायची तिकडे 40-42 डिग्री टेम्परेचर आणि तिकडं ते वरती बसायचे खायला त्या टेरेसमध्ये आणि तिकडं ऑब्व्हियसली इलेक्ट्रिसिटी नव्हती आपण बोलतोय 100 इयर्स बॅक 120 इयर्स बॅक इलेक्ट्रिसिटी नव्हती बगदादमध्ये ते शबाची लाईट लावायचे आणि शबाची लाईट मध्ये अजून मोठे मोठे लाईट लावायचे आणि त्याच्यामध्ये जसे बोलू ना झुंबर सारखे लाईट लावायचे आणि त्याच्यामध्ये ते जेवायचे तिकडे बसायचे बोलतात एका वर्षी जसे ते किद्दूसचा चालू करतील तसाच एका त्यांच्या सेवकाकडनं त्यांच्या तो लाईट जी होती ती पडली आणि ती लाईटनी सगळी तिकडे लाईट भिजली आणि अख्खा काळोख झाला तिकडं त्यांच्या टेरेसवरती आणि त्यांना किदूश आणि त्यांना हे
सगळं, आणि तिकडे अजून ते आणतात, तिकडे मांजर आली आणि तिने तिकडे जेवणामध्ये पाय घातला वगैरे, आणि त्यांनी राग नाही केला, त्यांनी कोणाला ओरडला नाही, त्यांनी स्वतःवरती कंट्रोल ठेवला. लिहितात तिकडे तिकडे इकडे तिकडे लिहितात राफ्ताया की त्या रात्री त्यांना सामेख्मे बेखुदो बेअत्मो तो त्यांच्या स्वप्नामध्ये आला आणि बोलला, मी किती प्रयत्न केला तुला राग आणण्यासाठी, कारण की ह्या वर्षी जर तू राग केला असतास तर तुला तुझी जी मोठेपणा तुला मिळणार होता तो कॅन्सल आउट झाला असता. पण तू राग नाही केलास, तू कोणावरती मखपीद नाही केला, कोणावरती तू चिडचिड नाही केली, कोणावर तू राग नाही केलास, त्यामुळे तुला आशेंनी तुला ह्या वर्षी बुक मध्ये लिहिलंय की तुला चांगले आलियोत मिळतील. आणि तिकडे लिहितात राब युदाफ्ताया की त्या वर्षी ज्या त्यांना आलियोत, म्हणजे त्या वर्षी ज्यांना जे जे राईज मिळाला गश्मी आणि रुखानी, तो कुठल्याच वर्षी त्यांना मिळाला नव्हता. म्हणजे त्या वर्षी त्यांना हाशिमनी साम्यकमध्ये जरा टेस्ट केला होता. जेव्हा आपण बघू इयोबच्या पुस्तकामध्ये रोषणाच्या दिवशी सामेख मेमला म्हणजे सतानला स्पेशल काम आहे. जे लोक आहेत ज्यांना एक्स्ट्रा अवॉर्ड मिळणार, ऑब्विसली ज्या माणसाने 10वीची एक्झाम कशी तशी पासून पास केली त्याला जो रिवॉर्ड मिळते, आणि ज्या माणसाने PhD ची एक्झाम कम्प्लीट केली त्याला जो रिवॉर्ड मिळते. म्हणजे मी फक्त अंडरस्टँडिंग साठी बोलतोय. ऑब्विसली आपल्या देशामध्ये उलटा पण आहे, काय नाही कंपल्सरी, फक्त समजून घ्यायच्यासाठी की ज्याला जो रिवॉर्ड मिळणार आहे तो रिवॉर्ड वेगळा असणार आहे. त्यांनी सिंपल त्यांनी गोष्ट पार केली की त्यांनी योशनाच्या दिवशी त्याला त्याला निश्चयोनोत जे आले ते आले, छोटे निश्चयोनोत त्यांनी कम्प्लीट केले. भाऊ हशेम स्वतःवरती कंट्रोल ठेवला. ज्या माणसाला मोठे निश्चयोनोत आले त्याला मोठे रिवॉर्ड, मोठे रिवॉर्डसाठी त्याला मोठे निश्चयोनोत दिले, तो कव्हर करते. ऑब्विसली त्याला रिवॉर्ड जो आहे तो पण त्याच्यासाठी कम्प्लीट आहे. आणि प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे या दिवसामध्ये योम अदीन त्याचे दिवस आहेत, दीनचे दिवस आहेत, गुराचे दिवस आहेत. राग ज्याच्यामध्ये आगीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जळणं हे करणं ते करणं, त्या गोष्टी अवस्थाम लक्षण असं बोललो की हकामी लोकांनी प्रेफर केला तेली वाचायला बसून, का, कारण की वेळ नको वाया घालवायला. तिकडे तोस्तूक जाऊन बघायला लागेल, इकडे मला एक बुक बुडायला लागेल, ती बुक बुडा, वेळ तिकडे वाया नको घालवायला, आणि त्या वेळेमध्ये मला पकडतील. मी तिकडे तो ह्या दिवसांमध्ये तो पकडला तर किती तो दिन आहे. आपल्याला ऑब्विसली आपण छोटी माणसं, आपल्याला नाही माहिती पडते की किती हे आहे. आपण फक्त वाचतो आणि आपल्या समोर समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यापासून आपण शिकायला प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला पण ऑब्विसली आपण छोट्या माणसांनी छोटे डिसिजन देतात, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला तेवढा जास्त मिळेल. ऑब्विसली ऑपॉर्च्युनिटी आहे. जसे लिहितात हमी की योम दिन रोषणाच्या दिवशीचा जो जो सदिक आहे तो योमा किपुरीच्या दिवशी सदिक सारखा नाही आहे. ऑब्विसली हा जो दिवस आहे जेव्हा सदिक येणं इज खूप मोठा अचीवमेंट आहे. पण ऑब्विसली आहे म्हणजे इट इज पॉसिबल, सगळ्यांना पॉसिबल आहे. बेजाशियन सगळ्यांसाठी जो जेवढा जो आहे त्याच्यासाठी जी टेस्ट आहे ती त्याची टेस्ट आहे, नाही दुसऱ्याची टेस्ट आहे. याला त्याची टेस्ट आहे. त्याच्या टेस्टमध्ये त्यांनी सगळ्यांनी बेजाशियन जे 2 दिवस आहेत ते खूप सिरियसली घेऊन आनंदामध्ये ते पार पडावे. शोफार तुम्हाला सगळ्यांना चांगला जावा, तुमच्या नमाजी जे आहेत त्या सगळ्या चांगल्या जावा, आणि अख्खा दिवस जो आहे तो फुल असू द्या विथ लॉट ऑफ विरात क्षमा आहे, आवाज क्षमा आहे, आवाज खाखामी, आवाज तोगाच्या बद्दल आवा, खाखामी लोकांच्या बद्दल, जे लोक शिकतात त्यांच्या लोकांच्या बद्दलचा आवा. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला वेमेत हे दिवसात जे आहेत 10 दिवस आपल्याला हेल्प करतील कम्प्लीट करायला. आणि डिझास्टर जेव्हा आपण येऊ योम किपुरीला, इट्स ऑलरेडी की आपल्यावरती देवाने उपकार केला की या दिवसामध्ये आपल्याला आणला योम किपुरीपर्यंत. योम किपुरीला भाऊ हशेम सलाह तिकीट बघा आपल्याला पहिल्यापासून डायरेक्ट आपल्याला हशेम माफ करायसाठी या दिवसापर्यंत आणला. मी सगळ्यांना विश करतो की तुम्हाला शना तोबा, शना मेतुका, शना शेल खैस बेजात हशेम सगळ्यांना, आणि शना शेल लिमूद बेजात हशेम सगळ्यांना, शना तोबा बेजात हशेम. आणि शुभ एक अजून गोष्ट मी लिहिलं होतं ग्रुपमध्ये पण परत मी बोलतो, जर बेमेत काय चूक झाली असेल, कधी काय बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, कुठं काय लिहिण्यामध्ये काय चूक झाली असेल, कोणाला हर्ट झाला असेल तर बेजात हशेम तुम्ही मला सगळ्यांनी माफ करा. तुम्हाला मी माफ करतो, तुमच्याकडनं काय झालं असेल तुम्हाला वाटत तर, पण मला काय लक्षात नाही असं काय झालं तर सगळ्यांनी मला प्लीज माफ करा. आणि बेजात हशेम सगळ्यांना क्षणात होता. आपण इकडे थांबू, जर प्रश्न असेल तर विचारा, नाही तर बेजात हशेम आपण भेटू पुढच्या वर्षी दुसऱ्या शिबिरमध्ये बेजात हशेम. Shana Tova, Shana Tova, Shana Tova, Siva Shana Katima Tova, Tova. Shana Tova. बेजात हशेम. गुरुवारी ओरिएलचं शिवर 1 तास अगोदर चालू होईल बेजरा त्याच्याने जस्ट फॉर नोटीस.
שמעון, כתיבת חתימת עוברת, של כוח גדול. לכם שיהיה לכם בעזרת השם, שנה טובה, לכם שיהיה לכם תפילות, מעלות, ושיעלו עד השמיים, שירדו כל הברכות מהשמיים לתפילות שלכם בעזרת השם. תזכו לשנים טובות ורבות. וכן למות. תודה, כל טוב.